झालं? आवाज येतोय का? आवाज येतोय? ओके. रिडिंग का बरं बाळांनो? आपलं कंटेंट अजून संपलेलं नाही, तुम्ही रिडिंगचं का बरं नाव काढताय? मला समजून झालंय. सायंटिफिक नेम्स, नॉमेनक्लेचर आज पूर्णपणे आपल्याला कम्प्लीट करायचं आहे. ओके. गरम होणार. येस ऑनलाईन, समृद्धी, मयुरी, आवाज येतोय माझा? संस्कार, आवाज क्लिअर येतोय माझा? येस ऑर नो? येस सर. चॅट मध्ये आन्सर करा मला. ओके, डन. ठीक आहे. सो लास्ट लेक्चरला कम्प्लिटली आपण काय करून घेतले की टॅक्झॉनॉमी कॅटेगरीचे सगळे जे कॅटेगरीज होते टॅक्झॉन जे होते त्यांना आपण अंडरस्टँड करून घेतलेलं आहे अप टू स्पेसिस पर्यंत. आणि इव्हन तुम्ही हायर कॅटेगरी पासून लोअर कॅटेगरी मध्ये जाता किंवा लोअर कॅटेगरी पासून तुम्ही हायर कॅटेगरी मध्ये जाता तर तुमचे जे कॅरेक्टर्स आहेत ते सिमिलॅरिटी वाढवत नेतात की डिसिमिलॅरिटी त्याच्यामध्ये वाढवत नेतात हे क्लॅरिटी आलेलं आहे. सांगू शकाल? पुन्हा एकदा रिवाइज कराल तुम्ही? येस. हायर कॅटेगरी टू लोअर कॅटेगरी काय होणार आहे? कॅरेक्टर्स तुमचे सिमिलॅरिटीज और सिमिलॅरिटीज वाढणार आहे म्हणजे इन्क्रीजेस लेवलला जाणार आहे. राईट. तिथून जर का स्पेसिफिकली स्पेसिस पासून तुम्ही कुठे चाललेले की हायर कॅटेगरी तुम्ही पूर्णपणे किंगडमला जातात तर सिमिलॅरिटीज काय होतील? डिसिमिलॅरिटीज इन्क्रीजिंग लेवलला जाणार आहेत. राईट. ओके. सो हा पार्ट तुम्हाला त्याच्यामध्ये काय करायचं की कम्प्लिटली समजून घ्यायचं होतं. सो स्पेसिफिकली आपण ऑर्गॅनिझमचं काय केलं बघा, आयडेंटिफिकेशन केलेलं आहे. ओके. आयडेंटिफाय केला ऑर्गॅनिझम कोणता आहे. आफ्टर देन त्यानंतर त्याचं आपण काय केलं की स्पेसिफिकली क्लासिफिकेशन केलं. आता क्लासिफिकेशन आफ्टर देन आपण काय करणार त्यांचं नॉमेनक्लेचर करणार आहे. ओके. सो नॉमेनक्लेचरचा पार्ट आज आपण याच्यामध्ये काय करतोय की स्टार्ट करतोय. सो नीट अंडरस्टँड करून घ्या. फर्स्ट ऑफ ऑल काय होतंय बघा, मी तुम्हाला त्या दिवशी एक एक्झाम्पल दिलं होतं ना, रेड कलरचं असतंय. राईट ना. मेल्यावरती पण त्याचा युज केला जातोय. प्रपोज करायचं असलं तरी त्याचा युज केला जातोय. राईट ना. आणि काही तुमचे पूर्णपणे एक रेसिपी बनवायची असेल तर तरी पण त्याचा युज केला जातोय. बट त्याला मी नावच ठेवलं नाही तर. तो एक मोठा मोठा जाडा ढोला पोरगा होता, हुशार होता. राईट ना. खूप खायचा. आता त्याचं नाव काय माहितच नाही तुम्हाला, कसं होणार? राईट ना. राईट ना. ऐ थांबा आताच ना. एक मिनिट मी कोणाचं नाव नाही घेतलेलं. राईट ना. क्लासमध्ये मी कोणाबद्दल बोलत नाहीये. पण तुम्ही काय केलं की त्याचं नाव घेतलं ना. नाव घेतलं ना म्हणजे काय गरज आपल्याला याचं नॉमेनक्लेचर इम्पॉर्टंट आहे. राईट ना. सो स्पेसिफिकली आपण काय करणार की नॉमेनक्लेचर याच्यामध्ये स्टडी करणार आहोत. कोणताही ऑर्गॅनिझम असेल तर त्याला नॉमेनक्लेचर बाय द बेसिकली तुमचा बायनॉमियल, ट्रायनॉमियल और पॉलिनॉमल बेसिकली काय केलं की ती कॅटेगरीमध्ये त्यांचे नेमिंग इंट्रोड्यूस करून दिले. कार्ल लिनियस ज्यांनी की स्पेसिफिकली ही बायनॉमियल नॉमेनक्लेचरची कन्सेप्ट तुम्हाला पहिल्यांदा इंट्रोड्यूस करून दिले. फर्स्ट ऑफ ऑल काय व्हायचं माहितीये का की पॉलिनॉमियल ही सिस्टम तुम्हाला पहिल्यांदा इंट्रोड्यूस करून दिली होती. कोणती? पॉलिनॉमियल. एक्झाम्पल आठवतंय? धमाल गाडीमधला आदिमानव, त्यामध्ये ते एक्झाम्पल आठवते का? सो त्याच अकॉर्डिंगली ना मी तुम्हाला एक स्पेसिफिकली एक्झाम्पल एक देतो. खूप मोठं नाव होतं. मी खूप मला याला सर्च करून तुमच्यासाठी ते स्पेसिफिकली पॉलिनॉमियल्स आहे ना, नाव त्याचं मी आयडेंटिफाय करून दिलेलं आहे. ते बघा आता कोणतं नाव दिलं याच्यामध्ये. तुम्ही म्हणाल की सर किती मोठं नाव आहे, बापरे याचं काय करायचं आपल्याला? तुम्हाला काय ध्यानात वगैरे ठेवायचं नाही. जस्ट एक एक्झाम्पल म्हणून देतो की पॉलिनॉमियल कंडिशन जर का एक्झिबिट झाली असते किंवा तिला जर ऍक्सेप्ट केलं असतं तर आपल्या सगळ्यांची सिच्युएशन काय झाली असते. ओके. नेक्स्ट साइडला जाऊ देत. ठीक आहे. एक ग्रास व्हरायटी ओके ना. स्पेसिफिकली ग्रास व्हरायटी. ओके. मग त्याचं नाव काय बघा, कॅरोफायलम सेक्स्टॅलिस पॉलिस ग्रॅमिनीज एम्बेलिस एम्बेलिटस. ग्रास व्हरायटीचं नाव आहे बरं का, एका ग्रास व्हरायटीचं नाव आहे.
कॉरिम्बिस. ठीक आहे, ही माझी एक ग्रास व्हरायटी आहे. नाव काय? एस. क्रायोफायलम, सेक्स्टॅलिस, फोबिलिस, ग्रॅमिनिस, अँबेलिटस, कॉरिम्बिस. ओके ना. कॉरिम्बिस नावाची पूर्णपणे ही एक तुमची ग्रास व्हरायटी आहे, कॉरिम्बिस. हे तुमचे पॉलिनॉमियल नोमेनक्लेचर आहे. आता याच्यामध्ये म्हणाल की सर हे असं ऍक्च्युअल मध्ये नाव आहे का, तुम्ही आपलं काहीतरी द्यायचं म्हणून दिलेलं नाही. तुम्ही नेटवरती सर्च केलं तर डेफिनेटली काय होईल माहिती का, हे या टाईपचं पूर्णपणे नाव तुम्हाला बघायला भेटेल, ग्रास व्हरायटी. ग्रास व्हरायटी मध्ये हे दोन तुमचे काय होतात माहितीये का, की ऍज अ इन्फ्लोरसन्स ऍक्ट होतात. इन्फ्लोरसन्स माहिती आहेत ना? इन्फ्लोरसन्स इन द सेन्स, तुम्ही जर स्पेसिफिकली, अरे मोहर, आंब्याचा मोहर असतो की नाही, हा ना, त्याला म्हणतात काय, इन्फ्लोरसन्स. तुम्ही आता आहे ना, म्हणजे सीझन मध्ये बघा, इथे आहेत ना रेड कलरचे पूर्णपणे प्लांट, हे बघा फ्लावर्स बघायला भेटतात. काय त्याला म्हणतात यार? गुलमोहर. गुलमोहरचे जे पूर्णपणे काय, ती काय म्हणत होते? नगाला लावायचं का? हा 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 का? ओके ओके. सो ते गुलमोहरचे जे प्लांट्स तुम्ही बघताय ना, त्यांचे कसे पूर्णपणे फ्लावर्स मला असे या टाइपच्या मध्ये बघायला भेटतात बघा. असं स्पेसिफिकली स्ट्रक्चर असणार आहे. इथे छोटे छोटे फ्लावर्स असे असणार आहेत, राईट. मग देन त्यानंतर पूर्णपणे असे मोठे मोठे फ्लावर्स तुम्हाला असे बघायला भेटतात. आफ्टर दॅन फर्दर असून स्ट्रक्चर काय होतं की वाढत जाते, राईट. हा माझा स्पेसिफिकली काय आहे की त्या पर्टिक्युलर प्लांटचा इन्फ्लोरसन्स आहे, जस्ट लाईक मोहर आहे, राईट ना. सो त्या अकॉर्डिंगली हे दोन माझे काय करतात की इन्फ्लोरसन्स मधून ऍक्ट होतात. ते ग्रॅमिनिस पूर्णपणे जे इन्क्लूड करून दिले आहेत, ही तुमची काय माहिती का, ग्रॅमिनिया. आता ग्रॅमिनिस म्हणून दिलं इथे, जस्ट तुम्ही फक्त काय करा माहिती का, ई फक्त घ्या, ग्रॅमिनिया. ही माझी फॅमिली बनते. ओके, पर्टिक्युलरली माझी ही फॅमिली आहे. फॅमिली जे सांगतात हे काय सांगतात माहिती का, इंट्रोड्यूस करून दे तुमचं फ्लॉवर प्लांट आहे. ओके, फ्लॉवर प्लांट आहे. आणि सेकंड याच्यामध्ये जे ग्रास, हे ग्रास म्हणून एक्झिक्यूट करून दिले तुम्हाला. ग्रासची पूर्णपणे एक व्हरायटी. म्हणजे याच्यामध्ये जर बघत असाल तर ओव्हरऑल हे माझं नेम आहे, ते नेम माझ्या सगळ्या कॅटेगरी काय करतात की इथे एक्सप्रेस करून देतात. काय करून देतात? सगळ्या कॅटेगरी एक्सप्रेस करून देतात. बट बायनॉमियल नॉमेनक्लेचर मध्ये फक्त तुमच्या दोनच कॅटेगरी काय केल्या जाणार आहेत की इंट्रोड्यूस करून दिल्या जाणार आहेत. कोणत्या असणार ते दोन कॅटेगरी? बायनॉमियल नॉमेनक्लेचर मध्ये फक्त दोनच कॅटेगरी सांगितल्या जाणार आहेत. कोणत्या आहेत? जिनस अँड स्पेसीज. इथे तुमची फॅमिली आली. इन्फ्लोरस यांच्या नावावरून तुमचे जिनस पण इंट्रोड्यूस केले जाते, तुमची स्पेसिफिकली स्पेसिस पण इंट्रोड्यूस करून दिली जाते. गरज नाही ना इतकं सगळं ध्यानात ठेवायची. तुम्हाला फक्त आणि फक्त दोन नाव ध्यानात आली, मोर दॅन सफिशियंट आहेत. म्हणून याला काय केलं माहितीये का, ही जे पॉलिनॉमियल होती, पॉलिनॉमियल जी पूर्णपणे नॉमेनक्लेचरची कन्सेप्ट आहे, ही ऍक्सेप्टेडच नाही. ओके ना. ही कन्सेप्ट आपण ऍक्सेप्ट करायची का? यस ना. नहीं चलेगी, नहीं चलेगी. पॉलिनॉमियल की नहीं चलेगी. हाँ, नहीं चलेगा, नहीं चलेगा. अक्षय सर क्लास में नहीं चलेगा. नाही, बोला बोला बोला. ठीक है. सो नहीं चलेगा, नहीं चलेगा, पॉलिनॉमियल नहीं चलेगा, इट इज नॉट वैलिड. ओके, नॉट व्हॅलिड. स्पेसिफिकली पॉलिनॉमियल कंडिशन आपण आपल्या नॉमेनक्लेचर सिस्टम मध्ये एंट्री करून देत नाहीये. बट देन त्यानंतर कोणती आली आपली? बायनॉमियल नॉमेनक्लेचर और ट्रायनॉमियल नॉमेनक्लेचर. यांना आपण काय केलं की याच्यामध्ये इंट्रोड्यूस करून दिलेलं आहे. ओके, सो बायनॉमियल नॉमेनक्लेचर मध्ये काय असणार? बाय नॉमियल. बाय मतलब काय असणार आहे? टू असणार आहे. ट्राय मतलब तीन असणार. सो आपण त्यांना आता समजून घेऊया. पॉलिनॉमियल कंडिशन समजली काय आहे का एक्सेप्टेड? घ्यायचेत नाव तुम्हाला यांच्यातले? ठेवा, ठेवायचे असतील तर काही प्रॉब्लेम नाही, मला तर काही इश्यू नाही. मी तर तुम्हाला बायनॉमियल नॉमेनक्लेचर याच्यामध्ये इंट्रोड्यूस करून देणार आहे. सो स्पेसिफिकली कोणताही ऑर्गॅनिझम असेल युनिव्हर्सली पूर्णपणे एखादं म्हणजे युनिव्हर्समध्ये और तुमच्या पूर्णपणे याच्यामध्ये ओव्हरऑल डायव्हर्सिटी मध्ये बैठले तर खूप सारे ऑर्गॅनिझम्स आहेत, राईट ना. आणि त्यांच्यामध्ये काही पर्टिक्युलरली मला एखाद्या प्लांटला, अॅनिमलला, ऑर्गॅनिझमला आयडेंटिफाय करायचं असेल तर डेफिनेटली त्याचं काय पाहिजे, ते सायंटिफिक नेम पाहिजे, तरच मी त्याला आयडेंटिफाय करू शकतो. अदरवाइज टाइम टू टाइम और प्लेस टू प्लेस त्या ऑर्गॅनिझमचं नाव काय होतंय, चेंज होत आहे. ओके ना. मी तुम्हाला त्या दिवशीच एक एक्झाम्पल दिलं होतं नॉमेनक्लेचरच्या रिलेटेड. तुम्हाला एक स्वीट पोटॅटो बद्दल एक्झाम्पल दिलेलं. महाराष्ट्रामध्ये आपण रताळं म्हणतोय,
ते जर का तुम्ही स्पेसिफिकली बंगालमध्ये गेला, कर्नाटकमध्ये गेला तर डिफरंट डिफरंट तुम्हाला त्याच्यामध्ये काय होतं की नावं बघायला भेटतात. खरंच ना, मिष्टी आलू म्हणून तुम्ही बंगालमध्ये बघताय. कंदाळू म्हणून तुम्ही कन्नड आणि तेलुगूमध्ये बघायला भेटते. त्याचं पण एक्झाम्पल एक मी दिलेलं आहे. क्लॅरिटी होऊन तुम्हाला येऊन जाईल. सो स्पेसिफिकली इथं तुम्हाला काय दिलं की सिडा ॲक्युटा नावाचं पूर्णपणे एक मी प्लांट याच्यामध्ये इंट्रोड्यूस करून देतोय. काय आहे? सिडा ॲक्युटा. सिडा ॲक्युटा काय इंट्रोड्यूस करून देतोय येस बाळांनो? सिडा ॲक्युटा एक वायर वीड आहे. ओके ना. वायर वीड पूर्णपणे बघायला भेटते. एकदम छोटी-छोटी तुम्हाला याचं मी एक्झाम्पल देतो बघा. जिथं पूर्णपणे आपलं शेत वगैरे असतं ना, फार्मिंग पूर्णपणे केलेलं असतं ना, त्या ठिकाणी पूर्णपणे असे वीड्स आलेले असतात. तृण पूर्णपणे आलेले असतात, की ज्यांना छोटे-छोटे येलो कलरचे फ्लॉवर्स असतात. कधी पाहिले की नाही असं? हां? छोटे-छोटे एकदम पूर्णपणे फ्लॉवर असतात. ते ॲक्चुअली कोण आहेत, की सिडा ॲक्युटा नावाचे आणि त्यांना वायर वीड असं कन्सिडर केलं जातं. ओके ना. सो वायर वीड म्हटलं, की आपण वीड्स म्हटलं, की जे काही पूर्णपणे वीड्स आहेत, तृण त्यांना म्हटलं जातं. ते आपण समजू शकतो. बट हा जो वर्ड आहे तुमचा सायंटिफिकली सगळीकडेच तुम्हाला आयडेंटिफाय होऊन जाईल. फर्दर काय असणार आहे? इनिशियल कंडिशनमध्ये बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टम होती. बट ती काय केली जाईल, की लिनसने पूर्णपणे म्हणजे ती जी होती ती यूज केली जात होती, बट इतकी प्रॉमिनंट नव्हती किंवा आपण असं म्हणू शकतो, की वेल ॲक्सेप्टेड नव्हती. इतके सारे नावं कोणाला अरे ते बायनॉमियल नॉमेनक्लेचर जे कार्ल लिनेसने इंट्रोड्यूस करून दिले, त्याच्यात 2 नावं आपल्याला ध्यानात ठेवायला एवढं अवघड जातंय. विचार करा पॉलिनॉमियल की सिस्टम असं तर काय झालं असतं आपलं, राईट ना? सो हे समजून घ्या याच्यामध्ये. सो पर्टिक्युलरली आपले कार्ल लिनेस यांना पूर्णपणे थँक्स म्हणा. यांनी बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टम तुम्हाला काय केलं, की इंट्रोड्यूस करून दिलेलं आहे. ओके ना? यांच्यामुळे आपल्याला सगळ्या ऑर्गॅनिझमचे नेम्स आता काय होणार आहेत, की आयडेंटिफाय होऊन जाणार आहेत. आता यांनी हे सगळी जे बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टम जे एका ऑर्गॅनिझमचं सायंटिफिक नेम इंट्रोड्यूस करून दिलेत, ते कोणत्या बुकमध्ये दिलेत? येस, स्पेसिस पॅलेंट्रम नावाचं एक पूर्णपणे बुक होतं. त्याला पब्लिश केलं इन 1753 मध्ये, ज्यामध्ये त्यांनी बायनॉमियल नॉमेनक्लेचरचे सिस्टम इंट्रोड्यूस करून दिलेलं आहे. सो डायरेक्ट हा क्वेश्चन तुम्हाला नेटसाठी विचारला जातो. आवाज येतोय? हॅलो, हॅलो. हां. तर स्पेसिफिकली मी काय केलेलं, की नीटसाठी हे स्टेटमेंट बनणार आहे एक्झामसाठी. म्हणून स्पेसिफिकली तुम्ही ह्याला काय करा, की व्यवस्थित ध्यानातच ठेवा. मोस्ट इम्पोर्टंट कन्सेप्ट आहे याच्यामध्ये. ह्या बुकचं नाव केलं जातं काय, की तुम्हाला स्पेसिस पॅलेंट्रम हे बुक कोणी लिहिलेलं आहे आणि कोणी दिलेलं आहे हे काय करा, की माहिती आहे का स्पेसिफिकली ध्यान ठेवा. ओके. फर्दर आता नेक्स्ट पार्टमध्ये काय सांगतात बघा, की बायनॉमियल आपलं ऑब्व्हियसली आपण इंटरेस्टेड कशामध्ये बायनॉमियल नॉमेनक्लेचर. सो ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये समजून घ्या आणि त्याचे काय रूल्स दिलेले आहेत ते पण आपण काय करणार आहे, की याच्यामध्ये समजून घेतोय. आता बायनोमियल जर कन्सिडर केलं असेल तर ऑब्व्हियसली याच्यामध्ये काय असणार आहे? 2 वर्ड्स माझ्या इथं असणार आहेत, राइट ना? तर ते 2 वर्ड्स कोणकोणते असणार आहेत? इट इज अन सिस्टम नॉमेनक्लेचर प्लांट्स अँड ॲनिमल्ससाठी. असं नाही की स्पेसिफिकली हे प्लांट्स आणि ॲनिमल्ससाठी, याच्यामध्ये तुम्ही मायक्रो ऑर्गॅनिझमला पण कन्सिडर करू शकता. लॅक्टोबॅसिलस माझा पर्टिक्युलरली काय करतोय, की मिल्कचं कर्डमध्ये कन्व्हर्जन करणारा ऑर्गॅनिझम मला माहित आहे. ऑब्व्हियसली मग मी त्याला पण मी काय केलं, की 2 नावं दिलीत ना. लॅक्टोबॅसिलस, लॅक्टोज माझी काय झाली, माझी लॅक्टोज स्पेसिफिकली माझी जीनस झाली. बॅसिलस माझी त्याच्यामध्ये स्पेसिस झाली. सो मी हे इव्हन जसं प्लांट्स आणि ॲनिमल्सला यूज करतोय त्याच अकॉर्डिंगली मी कोणासाठी यूज करणार आहे? मायक्रो ऑर्गॅनिझमसाठी पण यूज करतोय. विथ द सायंटिफिक नेम दॅट देअर इज अ 2 पार्ट्स और 2 वर्ड्स और 2 एपिथेट्स जस्ट लाइक निकनेम, राइट ना? सो फर्स्ट ऑफ ऑल जे फर्स्ट नेम असणार आहे त्याला मी काय म्हणायचं? जेनेरिक नेम, राइट ना? और जीनस. आणि सेकंड जे असणार आहे त्याला मी काय म्हणणार आहे? स्पेसिफिक नेम और स्पेसिस और स्पेसिफिक एपिथेट पण मी त्याला असं म्हणू शकतो. याच्यामध्ये एक्झाम्पल घेऊ तसं हेलियंथस एनस. ओके ना? हेलियंथस एनस नावाचं पूर्णपणे जे प्लांट आहे इज नथिंग बट व्हॉट? सनफ्लॉवर. आता हेच स्पेसिफिकली का बरं द्यायचं रिझन होतं? हा क्वेश्चन तुम्हाला एक्झामला येतोय. हेलियंथस एनस नावाचं जे प्लांट आहे, हेलियंथस एनस, ओके ना? बार-बार रिपीट झालेलं त्यामुळे मला तर मेमोराइज झालेलं आहे. सनफ्लॉवर म्हणून त्याला बोललं जातं. बट तुम्हाला हे मेमोराइज करायचं आहे हेलियंथस एनस, ओके ना? कारण की याच्यामध्ये परत काय होतंय, की ज्यावेळी तुम्ही एनाटॉमी इन प्लांटमध्ये ज्यावेळी स्टडी करायला जातात, ॲक्चुअलमध्ये स्टेमचं जे तुम्ही एनाटॉमी स्टडी करता त्यावेळी ह्या प्लांटला तुम्हाला इंट्रोड्यूस करून दिलं जातं. सनफ्लॉवरचं, ओके ना? मग सनफ्लॉवरला जर का तिथे दिलं जातं, ऑब्व्हियसली तुम्हाला त्याचं सायंटिफिक नेम माहिती असलं पाहिजे ना? काय असणार आहे? हेलियंथस एनस नावाचं पूर्णपणे हे प्लांट आहे, की ज्याच्यामध्ये हेलियंथस माझी काय बनते बरं? जेनेरिक नेम और इट्स माय जीनस. ओके. अँड आफ्टर दॅट एनस जे पर्टिक्युलर वर्ड दिलेला आहे, तो माझा स्पेसिफिक एपिथेट्स और स्पेसिस म्हणून इंट्रोड्यूस करून दिलेले झाले. सो फर्स्ट वर्ड इट्स माय जीनस अँड सेकंड वर्ड इट्स माय स्पेसिस. दॅट्स इट. या 2 नावामध्ये मी एका ऑर्गॅनिझमचं नॉमेनक्लेचर करू शकतो. ओके ना? ह्या 2 नावामध्ये, म्हणून त्याला बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टम असं इंट्रोड्यूस करून दिलेलं आहे. याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे? समजते बायनॉमियल नॉमेनक्लेचर काय आहे? 2 नावं फक्त त्याच्यामध्ये व्यवस्थित ठेवायची आणि एक्झाम्पल जे दिलेले ते एक व्यवस्थित काय करा, की ध्यानात ठेवून घ्या. हे कार्ल लिनियसनं ज्यांनी स्पेसिस पॅलेंट्रम नावाचं बुक लिहिलं होतं. ओके ना? कार्ल लिनियस
ध्यानात ठेवा 1753 मध्ये हे बुक लिहिलेलं आहे जे मोस्ट इम्पॉर्टंट आपल्याला नोमेनक्लेचर करण्यासाठी हेल्प करते. आता फर्दर ह्याच्यामध्ये रूल्स अँड रेग्युलेशन्स काय, एक एक रूल व्यवस्थित समजून घ्या. तुम्हाला जर का सिंपल फॉर्म मध्ये याच्यामध्ये काय शॉर्ट रायटिंग करून ठेवता आले तर बेस्टच. ओके ना. जे काही रूल्स आहेत तुम्ही नोट डाऊन करून घ्या थोडे थोडे फॉर्म मध्ये, शॉर्ट फॉर्म मध्ये समजून घ्या. फर्स्ट रूल याच्यामध्ये काय सांगतात, कोणतेही जर का तुम्हाला ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन सॉरी त्याचं नोमेनक्लेचर करायचं तर ऑब्व्हियसली त्याला लँग्वेज पाहिजे ना. लँग्वेज स्पेसिफिकली तुम्ही कोणती यूज करताय, एक तर लॅटिन यूज करता, अदरवाइज ग्रीक वर्ड तुम्ही यूज करणार आहे. बाकी कोणतीही लँग्वेज तुम्ही यूज करणार नाही. आणि याच्यावरती आपण परवा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. काय झालं, एकतर तुला हार्ट अटॅक येईल, मला तरी येईल. एकदमच तसं क्लिअर आहे माहितीये का ते, अवघड आहे. सो स्पेसिफिकली इकडे लक्ष द्या. काय असणार आहे की जे स्पेसिफिकली आपण कंपोजिशन करणार आहे एका ऑर्गॅनिझमचं, त्यासाठी लँग्वेज दोन यूज करणार आहे. एक तर आपली असणार आहे लॅटिन आणि सेकंड काय असणार आहे आपल्या याच्यामध्ये ग्रीक वर्ड मध्ये आपण काय करणार की त्याला इंट्रोड्यूस करून देणार आहोत. याच्यामध्ये फर्स्ट वर्ड दिलेलं आहे तुम्हाला मॅन्जिफेरा इंडिका बायनोमियल नॉमेनक्लेचर दिलेलं आहे. इंडिका हे माझं कोणतं वर्ड आहे, हा याच्यामध्ये स्पेसिफिकली लॅटिन वर्ड दिलेला आहे हा. ओके, इंडिका मतलब काय असणार आहे, इंडिया. कारण की जो आपला मँगो आहे, मँगोला फर्स्ट इंट्रोड्यूस और पहिल्यांदा डिस्कवर झालेलं तो कुठे झालेलं आहे, आपल्या इंडियामध्ये झालेलं आहे. ओरिजिन आपलं इंडियाचं आहे, म्हणून कार्ल लिनसने त्याला नाव काय दिलं बरं, इंडिका म्हणून दिलेलं आहे. आता याचं रिझन असं काय बरं, मोस्ट ऑफ द कार्ल लिनस म्हणजे इतका हुशार माणूस होता ना, त्याची अशी इच्छा होती की मी जर का या स्पेसिफिकली प्लांटला मी नाव देत असेल तर त्यामध्ये त्या पर्टिक्युलर नावामध्ये काय आलं पाहिजे की मोस्ट ऑफ द मॅक्झिमम इन्फॉर्मेशन आली पाहिजे. म्हणजे काय, त्याचा प्लेस कोणता आहे, तो फ्रूट आहे किंवा त्याचं काय नाव असणार आहे, त्याचे काय कॅटेगरीज असणार आहेत, हे तुम्ही काय करू शकता की त्याला आयडेंटिफाय करता येऊ शकतात. आता इंडिका हा लॅटिन वर्ड आहे, आयडेंटिफाय होते इन नॉर्मल इंग्लिश इंडिया. मग मला त्याचं ओरिजिन समजते की नाही, त्याला आणखीन काहीतरी नाव देता आलं असतं, बट त्याने इंडिकाच का बरं दिलं, कारण की त्याच्यात काहीतरी इन्फॉर्मेशन आपली लपले ना, हे तुम्हाला काय करायचं की त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस करून द्यायचं होतं. बघा म्हणजे कार्ल लिनस किती इंटेलिजंट पर्सन असणार आहे, किती त्याने पूर्णपणे एकदम बायनोमियल नॉमेनक्लेचर सिस्टम इंट्रोड्यूस करून देण्यासाठी किती वर्क केलं असणार आहे, या अकॉर्डिंगली पूर्णपणे सांगितलं. आपण कसंही कोणाचंही नाव देऊ शकत नाहीये. एका मुलीचं नाव असतं ज्योती, हा कुठे पेटत असते राहते, हा कुठे पेटते सांगा बघू मला. एकाचं नाव सूरज असतोय, हो बाहेर आग दिसते आपल्याला, पण रूम मध्ये पूर्णपणे त्याच्यामुळे काही गरमी होत नाही ना आपल्याला. नावाप्रमाणे ती व्यक्ती असते का, नाही. बट इथं इंडिका म्हटले तर आपण याच्यावरती त्या अकॉर्डिंगली समजू शकतो की हा कोणता आपला इंडियामध्ये बिलॉंग करणारा एक प्लांट आहे. त्याच्या नावाचं आणि त्याचं मिनिंग सिमिलर आहे. ओके ना, हे तुम्हाला समजतंय. फर्दर एक पहिला रूल समजला. पहिला रूल काय सांगतोय, लँग्वेज रिलेटेड. त्याच्यामध्ये लँग्वेज मध्ये माझे दोन, कोणताही वर्ड असेल दोन भाषेमध्ये युज करायचे. कोणकोणते, एक म्हणजे लॅटिन, सेकंड गुड. देन जेनेरिक नेम इज अ सिंपल नाउन और इट शुड बिकम फास्ट. कोणतं नाव आलं पाहिजे माझं, जेनेरिक नेम. और जेनेरिक नेम इज नथिंग बट व्हॉट, जीनस नेम. ते माझं काय आलं पाहिजे, फर्स्ट लेटर माझं याच्यामध्ये आलं पाहिजे. अँड इट इज ऑल्सो अँड कॅपिटल लेटर. फर्स्ट लेटर जे असणार आहे त्याचं, ओके ना, फर्स्ट लेटर जे कसं असलं पाहिजे माझं, कॅपिटल आलं पाहिजे. बघा जिनस बाबत तुम्हाला काही गोष्टी स्पेसिफिक सांगितल्यात. फर्स्ट ऑफ ऑल जेनेरिक नेम फर्स्टला आलं पाहिजे आणि त्याचं जे फर्स्ट लेटर असणार आहे ते माझं कसं असलं पाहिजे, कॅपिटल असलं पाहिजे. जर अशी कंडिशन मला भेटत असेल तर ऑब्व्हियसली मी त्या वर्डला काय म्हणणार आहे, हे माझी जीनस आहे, राईट ना. समजून घेऊ शकता. इथं मॅन्जिफेरा जो मी घेतलेला आहे हा वर्ड, तो माझा कसा आहे, कॅपिटल आहे, राईट ना. इव्हन मॅन्जिफेरा इंडिका पण म्हटलं तर इंडिका माझी स्पेसिस आहे, क्लिअर झालं. बट हा माझा वर्ड फर्स्ट आलेला आहे ना, आणि त्याच्यामध्ये फर्स्ट लेटर माझा एम कसं आहे, कॅपिटल आहे, म्हणून मी ह्याला काय म्हणणार आहे, जीनस म्हणणार आहे. क्लिअर. हा सेकंड रूल त्याच्यामध्ये इन्क्लूड करून देतोय. सेकंड काय असणार आहे याच्या बरोबर नेक्स्ट पार्ट, ओके ना. फर्स्ट आपण जीनस बद्दल समजून घेतला, तर दुसरा पार्ट कोणता असणार आहे माझा, स्पेसिसचा. मग फर्स्ट वर्ड माझा जीनसचा आहे, तर सेकंड वर्ड माझा कोणाचा असणार आहे, स्पेसिस असणार आहे. आणि स्पेसिससाठी आपण रूल वर्ड साठी काय घेतो, त्याचं जे फर्स्ट लेटर असणार आहे ते कसं असणार आहे, स्मॉल मध्ये असणार आहे. बघा तीच गोष्ट सांगतात, स्पेसिफिक लेटर इज डिस्क्रिप्टिव्ह फॉर्म. डिस्क्रिप्टिव्ह फॉर्म मध्ये म्हणजे काय सांगतात की त्याच्यामध्ये काहीतरी इन्फॉर्मेशन लपलेली आहे. ओके, असं नाही की बाबा द्यायचं म्हणून दिलं नाही. हे जर का इंडिकाला तुम्ही कन्सिडर घेतलं तर ऑब्व्हियसली याचं मिनिंग काय बनतं, याचं डिस्क्रिप्शन आहे ना, इंडियामध्ये सापडतोय, स्पेसिफिकली एका एरियामध्ये म्हणून त्याला तसं नाव दिलेलं आहे. त्याच अकॉर्डिंगली ऍडजेक्टिव्ह तुमचं काय डिस्क्रिप्टिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे, अँड विच शुड बी कम लेटर, नंतर आलं पाहिजे, सेकंड पोझिशन आलं पाहिजे. अँड बिगिन विथ व्हॉट, येस स्मॉल लेटर. हे स्पेसिफिकली तुम्हाला इंट्रोड्यूस देतात. आणि जे आय बघितलं तर तुमचं कसं आहे, स्मॉल लेटर मध्ये आहे ना, म्हणून
ज्यावेळी तुम्ही बायनॉमियल नॉमेनक्लेचर कन्सिडर करता त्याच्यामध्ये दोन नावं जी असणार आहेत, त्या दोन नावामध्ये फर्स्ट नाव माझं काय असणार आहे, जीनस असणार आहे. सेकंड नाव माझं काय असणार आहे, स्पेसिस असणार आहे. फर्स्ट नावाचं लेटर तुम्ही आयडेंटिफाय करा, माझं कसं आहे, स्मॉल लेटर मध्ये और कॅपिटल लेटर मध्ये. कॅपिटल लेटर मध्ये असेल तर ऑब्व्हियसली ती माझी जीनस क्लिअर होऊन जाते. पण तिथं जर का तेच नाव माझं कसं असणार आहे, स्मॉल लेटर मध्ये असणार आहे, तर ती माझी कोण आहे, स्पेसिस असणार आहे. आता तुम्हाला काय होतं की एक्झाम मध्ये तुमचे फर्स्ट लेटर आणि सेकंड लेटर पूर्णपणे काय केले जाणार आहे, स्मॉल मध्ये टाकले असणार आहेत. मला सांगा ते तुमचं प्रॉपर बायनॉमियल नॉमेनक्लेचर आहे का, नाही ना. मग तुम्हाला असे 4 ऑप्शन दिले जाणार, त्या ऑप्शन मधून काय करायचे की तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे कोणतं तुमचं करेक्ट नेमिंग केलेलं आहे. ओके, ही गोष्ट सांगतात. आता फर्दर नेक्स्ट पार्ट मध्ये काय सांगतात बघा, याच्यामध्ये नाही गेलं, बरं तुला गहालो थांब. ओके, फोर्थ रूल याच्यामध्ये काय सांगतो बाळांनो बघा, की याच्यामध्ये जे सायंटिफिक नेम असणार आहे, ओके ना, मस्ट बी अंडरलाईन. कधी अंडरलाईन करायचं आपल्याला, अंडरलाईन लिहायचं ज्यावेळी आपण रिटर्न फॉर्म मध्ये असणार आहे. ओके ना, रिटर्न फॉर्म मध्ये. म्हणून मी जेव्हा कधी सायंटिफिक दतुरा मी काल लिहिलं होतं, त्याच्या खाली रेड लाईन मी का बरं मारली होती, बिकॉज इट इज अन सायंटिफिक वर्ड. मग जेव्हा कधी तुम्ही कोणत्याही ऑर्गॅनिझमचं व्हॉट एव्हर प्लांट, ॲनिमल और मायक्रो ऑर्गॅनिझम यांचं नाव लिहित असताना, रायटिंग करत असताना तुम्हाला काय करायचं, त्याच्यामध्ये अंडरलाईन द्यायचे. आता याचं हे रिझन काय बघा, समजून घ्या. तुम्ही मोस्ट ऑफ द चान्सेस काय करता माहितीये का, की एक्झामचं पूर्णपणे 80-90 पूर्णपणे मार्क्स बायोमध्ये तुम्हाला येणार असतात. बट समटाइम काय होतं की तुम्ही पूर्णपणे ही मिस्टेक करता, अंडरलाईन देत नाही सायंटिफिक वर्डला, तुमचा तिथं अर्धा मार्क्स जातो. आणि अर्धा मार्क्स गेल्यामुळे तुमचा अर्धा मार्क्स गेला म्हणजे जर का त्याला कन्सिडर नाही केलं तर 1 मार्क गेल्यासारखा आहे तो. राईट ना, कन्सिडरेशन त्याचं कधी कधी होत नाही. मग बेसिकली तुम्हाला काय करायचं की हे समजून घ्यायचं की तुम्हाला काय करायचं की अंडरलाईन मला झालीच पाहिजे. आणि जर स्पेसिफिकली काय करतोय, टायपिंग करतोय प्रिंटेड फॉर्म मध्ये, तर ते माझं कसं झालं पाहिजे, इटॅलिक्स मध्ये जात आहेत. एमएससी ला असताना आम्हाला काय करावं लागायचे माहितीये का, मोठमोठे प्रोजेक्ट करावे लागायचे. आणि प्रोजेक्ट करत असताना जे सायंटिफिक नेम्स आहेत माझ्या कोणत्या मायक्रो ऑर्गॅनिझमचे, ते मला काय करावं लागायचे, टायपिंग करत असताना मला इटॅलिक करावं लागायचे. इटॅलिक जर का तिथे नसेल, आमचा पूर्णपणे जो काय 50-100 पानाचा आम्ही प्रोजेक्ट केलेला आहे त्याला परत पाठवला जायचा. ते पेज परत आम्हाला काय करावं लागायचं की बस प्रिंट मारून झाले ना, प्रिंट मारून तो आम्ही प्रोजेक्ट पूर्णपणे दाखवतोय, तिथे एक सिंगल मिस्टेक की माझ्या वर्डला मी इटॅलिक नाही केलं, सगळं बरोबर आहे फक्त इटॅलिक नाही केलं, इमिजिएटली परत मागे येतात. खूप सारे असं म्हणजे चेकिंग वगैरे, रिचेकिंग एकदम हाय लेवलला पूर्णपणे चेकिंग केलं जाते. सेकंड देन त्यानंतर ना ह्याच्यामध्ये 5th नंबरचा रूल येतोय, कोणतंही जे सायंटिफिक तुमचं नाव असणार आहे बायनॉमियल नॉमेनक्लेचर मध्ये, व्हॉट एव्हर तुमचं जीनस और स्पेसिस, याच्यामध्ये किती अक्षर पाहिजेत की तुम्हाला जास्त 13 पेक्षा जास्त नकोय आणि 3 पेक्षा कमी नकोय. ओके, लिओ, लिओ किती आहे आपला, ती आहे ना, मी बरोबर लिहिले का चुकीचं लिहिलेलं आहे सांगा. लिओ हे मी बरोबर लिहिले का चुकीचं लिहिलेलं आहे, हा. लिओ काय आहे मला सांगा, लिओ काय आहे, स्पेसिस आहे ना. मग स्पेसिसला मला कसं लिहायला पाहिजे होतं, असं पाहिजे ना, लिओ, राईट ना. मग यामध्ये लिओचे माझे वर्ड्स किती आहेत, येस ना, सॉरी याच्यात लेटर किती आहेत, 3 लेटर आहेत ना, फुलफिल केलं, येस. अँड फर्दर याच्यामध्ये काय झालं की 13 मला पूर्णपणे काय आले पाहिजेत की लेटर्स आले पाहिजेत, याच्यापेक्षा जास्त नाही. बट याच्यामध्ये एक्सेप्शनची केस आहे, ती एक तुम्हाला देऊन टाकतो, म्हणजे याच्यामध्ये हा कंटेंट क्लिअर होऊन जाईल. बघा, एक स्पेसिफिकली रिक्शिया, फुनेरिया हे सगळे माझे कोण आहेत माहिती आहे का, स्पेसिफिकली ब्रायोफायटामध्ये येतात, राईट ना, रिक्शिया, फुनेरिया. तर रिक्शियाची एक स्पेसिस आहे, त्या स्पेसिस मध्ये काय झालं, जिनस तर माझे काय करते की हा रूल फॉलो करते, बट स्पेसिस फॉलो नाही करते. त्याच्यामध्ये वर्ड्स बघा किती याच्यामध्ये दिलेले आहेत आपले. ओके, रूल नंबर 5 आपण याच्यामध्ये बघतोय की ज्याच्यामध्ये 3 to 13 लेटर्स मध्ये माझं काय पाहिजे की याच्यामध्ये वर्ड्स पूर्णपणे मला याच्यामध्ये बघायला भेटले पाहिजे. सो याच्यामध्ये स्पेसिस आहे तुमची, कुठे गेली, हा, रिक्सिया, पाय, हँकोटेन्सिस, पाय हँकोटेन्सिस नावाचे पूर्णपणे दिलेत. याच्यामध्ये लेटर तुम्ही पूर्णपणे काउंट करा किती भरतात बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. फॉलो करतोय का रूल, नाही करते ना, 13 मध्ये पाहिजे तरी पण काय एक्सेप्टेड आहे.
तरी पण याला आज अ सायंटिफिक नेम का बरं घेतलं? एक्सेप्शन केस आहे का? तर याचं रिझन आहे की एक रूल आला होता बघा, त्या रूल मध्ये 1961च्या अगोदर जे कोणते प्लांट्स माझे डिस्क्राईब झालेत त्यांना मी या रूल मध्ये ऍक्सेप्टेड आहे. बट 1961 नंतर जे कोणते प्लांट्स आलेत ते हा वाला रूल पूर्णपणे फॉलो करणार. समजलं? समजलं की नाही? क्लिअर झालेलं आहे? सो हा मी प्लांट का बरं एक्सेप्टेड करतोय? कारण की 1961च्या रूलच्या अगोदर हे प्लांट्स आले होते म्हणून डिस्क्राईब झाले होते म्हणून. बट यानंतर तसं नाहीये. तुम्हाला जर का स्पेसिफिकली आयडेंटिफिकेशन करायचं असेल, सॉरी नॉमेनक्लेचर करायचं असेल तर डेफिनेटली हाच रूल तुम्हाला फॉलो करायचा आहे. एखाद्या प्लांटला और ॲनिमलला और मायक्रो ऑर्गॅनिझम्सला काय करायचे 3 to 13 मध्येच तुमची नावं यायचे. असे खूप सारे नाव आहेत माहिती का रे? सॅकरोमॅसिस सेरेवेसिया पूर्णपणेचं नाव येतो किंवा मोस्ट ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझमची नावं. हा रूल फॉलोच नाही करत आहेत. 14 पेक्षा जास्त लेटर त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत. बट ते 1961च्या अगोदर आयडेंटिफाय झाले होते म्हणून त्यांना कन्सिडर केले जाते. बट आताच्या रूल मध्ये तसं होत नाहीये. जायचं पुढे. ओके, ही गोष्ट काय करा की याच्यामध्ये ध्यानात ठेवा. 5th नंबरचा रूल समजला? ओके, 5 जे रूल झाले त्यांना आपण रिवाइज करू. चला सांगा, फर्स्ट काय होता तुमचा रूल? हा, लँग्वेज. फर्स्ट लँग्वेज मध्ये काय पाहिजे की तुमचे 2 लँग्वेजेस इंट्रोड्यूस करून दिलेत. पहिली लँग्वेज काय असणार आहे? लॅटिन. अँड सेकंड? ओके, फर्स्ट रूल खतम झाला. सेकंड? येस, बायनॉमियल नॉमेनक्लेचर मध्ये काय झालं की 2 नाव असणार आहेत. फर्स्ट म्हणजे काय असणार? तुमचे जीनस असणार आहे. जीनसच्या रिलेटेड काय रूल आहे तुमचा? फर्स्ट तुमचं जेनेरिक नेम येणार आहे आणि त्यामध्ये पण त्याचं फर्स्ट लेटर कसं पाहिजे माझं? कॅपिटल पाहिजे. त्याच्यामध्ये सेकंड थर्ड रूल काय होता माझा? स्पेसिस माझं कसं असणार आहे? फर्स्ट नेम और सेकंड नेम? सेकंड नेम. ते नेम माझं कसं असणार? डिस्क्रिप्टिव्ह फॉर्म मध्ये असणार आहे आणि त्याचं फर्स्ट लेटर कसं असणार आहे माझं? स्मॉल लेटर असणार आहे. 4th नंबरचा रूल काय आला होता? येस, स्पेसिफिकली ज्यावेळी मी पर्टिक्युलरली एक बायनॉमियल नॉमेनक्लेचर सायंटिफिक नेम जर लिहित असेल तर त्याला अंडरलाईन करणं मस्ट रिक्वायर्ड आहे. टायपिंग करत असेल तर ते इटॅलिक फॉर्म मध्ये पाहिजे. राईट, हाही समजून घेतलं. फर्दर 5th नंबरचा रूल. येस, जे कोणते सायंटिफिक नेम असेल ते 3 to 13 लेटर मध्येच आलं पाहिजे. त्याच्यापेक्षा नको जास्त ना त्यापेक्षा कमी. हा माझा 5th रूल याच्यामध्ये कव्हर अप होते. ओके, फर्दर आता यामध्ये 6 नंबरचा रूल तुमचा काय याच्यामध्ये इन्क्लूड करून देतोय बघा. 6 नंबरचा. ओके, 6 नंबर याच्यामध्ये काय सांगतोय बघा की पर्टिक्युलरली नेम ऑफ द ऑथर. जस्ट इमॅजिन करा तुमच्यापैकी कोणीतरी एकाने एखाद्या प्लांटला, ॲनिमलला, मायक्रो ऑर्गॅनिझमला आयडेंटिफाय केलंच, तर तो काय करू शकतो की स्वतःचं नाव सुद्धा त्याच्यामध्ये टाकू शकतो. कसं दिलंय बघा याच्यामध्ये? नेम द ऑथर रिटर्न इन द फुल ऑर अब्रेडेड फॉर्म आफ्टर द स्पेसिस नेम. म्हणजे काय करू शकतो की समजा मी काय केलं की आता याच्यामध्ये एक्झाम्पल्स घ्या. कार्लेनियसने मँजिफेरा इंडिका नावाचं प्लांट त्याने आयडेंटिफाय केलं. ओके ना. बट देन त्यानंतर त्याने काय केलं की स्पेसिफिकली आपलं लिन और एल पूर्णपणे काय केलं की याच्यामध्ये असं नाव दिलं टाकलं. आता लिन फॉरवर्ड लिनियस पूर्णपणे त्याच्यामध्ये काय केलं जातं की इंट्रोड्यूस करून दिलं जातं. लिन हा वर्ड काय करा माहिती का त्याच्यामध्ये तुम्ही लिहून ठेवा. एल और लिन. लिन हे स्टँडर्ड बनतंय. ओके ना. मँजिफेरा इंडिका लिन. आता याच्यामध्ये काय समजते तुम्हाला की स्पेसिफिकली मँजिफेरा इंडिकाला एक ऑथर आहे. कोण? लिन. लिन इज नथिंग बट कार्ल लिनियस. याने काय केलं की त्याला डिस्कव्हर केलं म्हणून त्याने त्याचं तिथं नाव दिलं. दॅट्स इट. हा तुमचा काय असणार आहे की 5th नंबरचा रूल असणार आहे. मँजिफेरा इंडिका जस्ट लाइक इसमें श्रेयस असतं श्री. राईट ना. मँजिफेरा इंडिका पूजा असतं पू. तिथं त्याचं नाव आलं असतं. राईट ना. समजतंय का? म्हणजे काय होणार आहे की त्याच्यामध्ये त्या पर्टिक्युलरली पर्सन त्याला आयडेंटिफाय करून दिलेलं आहे. हा तुमचा काय असणार की 6 नंबरचा रूल याच्यामध्ये इंट्रोड्यूस करून देतोय. राईट ना. समजतंय? त्याच्या पुढं. ओके, देन त्यानंतर ना 7 नंबरचा रूल काय सांगतोय बघा. जेनेरिक नेम कॅनॉट बी रिपीटेड इन एनी किंगडम. आपण बघत होतो बाळांनो की स्पेसिफिकली जेनेरिक नेम परत 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 काय होतंय की सगळ्याच किंगडम मध्ये पूर्णपणे याच्यामध्ये इन्क्लुडेड होत नाहीये. एनी किंगडम म्हणजे याच्यामध्ये काय सांगतात बघा. स्पेसिस नेम बी रिपीटेड. ओके ना. इंडिका इंडिका आता ह्याच्यामध्ये काय काय होतं बघा. मँजिफेरा जो पूर्णपणे येतोय ना हा तुम्हाला बार बार त्याच्यामध्ये नाही बघायला भेटत आहे. सारखा सारखा याच्यामध्ये बघायला भेटत नाही. बट हा जो अजातिरिक्त इंडिका आणि इकडे तुमचा मँजिफेरा इंडिका, हा इंडिका डिफरंट आहे. हा इंडिका तुमचा डिफरंट आहे. मँजिफेरा इंडिका इट इज रिलेटेड टू द मँगो आणि अजातिरिक्तिका इंडिका इज रिलेटेड टू व्हॉट? नीम. समजतंय? सो अशा प्रकारची कंडिशन आहे. बट या टाइपची कंडिशन तुम्हाला किंगडम मध्ये बघायला भेटत नाहीये. परत परत तो वर्ड येत नाहीये. एक्सेप्शनल असतात. बट
रिपीट जिनस तुम्हाला त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस करून दिली जात नाहीये. ओके, हा एक सिंपल साधा त्याच्यामध्ये काय करा की रूल्स फक्त याच्यामध्ये ध्यानात ठेवा. हे यांचं काही जास्त एवढं होत नाही, बट यानंतरचा जो नेक्स्ट पार्ट आहे ना तो जास्त इम्पॉर्टंट आहे बघा. त्याच आहे 7th and 8th नंबरचं समजतोय. जिनस रिपीट नाही होऊ द्यायची, बट स्पेसेस रिपीट झाली तरी चालेल. ओके, आज इंडिका काही वर्ड्स मी तुम्हाला रिलेटेड जवळचे का देतोय, कारण की तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. निम म्हटलं की तुम्हाला मी ओळखतोय तुम्हाला. आज इंडिका म्हटलं की तोंड वर करून बघता कुठलं आहे नक्की प्लांट, राईट ना, असं होतं आपल्याला. बट हे आपल्या फॅमिलीर आहेत सगळे प्लांट्स. ओके, हा त्याच्या पुढं सिंपल आहे यार. याच्यासाठी टाइम घालू नका, माहिती का, इम्पॉर्टंट कंटेंट पुढे आहेत त्यांना आपण काय करू की टाइम थोडा देऊया. आता सगळ्यात इम्पॉर्टंट हा कन्सेप्ट मला तुम्हाला इंट्रोड्यूस करून द्यायचा होता की जो आपल्या सिलेबस मध्ये येत नाहीये. ओके, बट याच्यावरती क्वेश्चन त्या दिवशी आपण चेकआउट केलेले. ओके, सो आता तुम्हाला मी याच्यामध्ये 4 इम्पॉर्टंट स्टेप्स किंवा 4 इम्पॉर्टंट तुम्हाला नॉमेनक्लेचरचे सिस्टम याच्यामध्ये इंट्रोड्यूस करून देतोय. ओके, सो याच्यामध्ये समजून घ्या. फर्स्ट ऑफ ऑल याच्यामध्ये काय केलं की 4 डिफरंट जे कन्सेप्ट आहेत त्या कोणकोणत्या आहेत. पहिले याच्यामध्ये काय दिलेलं की तुम्हाला ॲटोनिम. ओके ना, ॲटोनिम नावाची कन्सेप्ट याच्यामध्ये काय देतात बघा. ट्रायनोमियल नॉमेनक्लेचर सिस्टम इव्हन तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटणार. ट्रायनोमियल इन द सेन्स व्हॉट की त्याच्यामध्ये तुम्हाला 3 नावं काय असणार आहेत की एका ऑर्गॅनिझमची बघायला भेटणार आहेत. होमो सॅपियन सॅपियन. किती नावं झाले? 3 नावं झाले. पहिलं माझं कोणतं असणार आहे? जिनस, सेकंड स्पेसिस आणि थर्ड सब स्पेसिस झाले. मग झालं ना म्हणजे ट्रायनोमियल नॉमेनक्लेचर. ती कंडिशन आपण त्याच्यामध्ये समजून घ्या. याच्यामध्ये काय सांगतात बघा बाळांनो, ॲटोनिम. ओके, इन दॅट केस इट मस्ट हॅव्हिंग स्पेसिस अँड सब स्पेसिस. म्हणजे जे स्पेसिसचं नेम आहे ते परत काय झालं पाहिजे, तुमचं रिपीट झालं पाहिजे. ओके, जिनसची इथं काय घेणं देणं नाहीये आपल्याला. आपल्याला कनेक्शन कोणाबरोबर, इंटरॅक्शन आपले असणार आहे स्पेसिस बरोबर. स्पेसिस बरोबर काय पाहिजे, म्हणजे सब स्पेसिस पण पाहिजे. जर सब स्पेसिस बरोबर असेल तर तिला मी काय म्हणणार आहे, ॲटोनिम असं म्हणणार आहे. बट इट ऑलवेज सेम और नॉट डिफरंट. म्हणजे याच्यामध्ये काय सांगतात, होमो सॅपियन सॅपियन आहे ना सिमिलर. देन पॅन्थेरा टायग्रिस टायग्रिस आहे ना याच्यामध्ये. येस, हे वाला एक्झाम्पल तुमचं बनणार नाहीये. ॲटोनिम मध्ये समजते का तुम्हाला काय पाहिजे की जे तुमचं सेकंड असणार आहे स्पेसिसचं नेम ते कसं पाहिजे, सिमिलर फॉर्म मध्येच पाहिजे. ओके ना. आता पॅन्थेरा टायग्रिस सुमंत्र नावाचं पूर्णपणे मी एक्झाम्पल दिलेलं आहे. ही एक तुमची टायग्रिसची डिफरंट स्पेसिस आहे. ओके, सब स्पेसिस 6 स्पेसिस मी इंट्रोड्यूस करून दिलेत ना, त्यातली पॅन्थेरा टायग्रिस टायग्रिस एक आहे. ओके, आणि पॅन्थेरा टायग्रिस सुमंत्रा ही दुसरी स्पेसिस आहे. बट पॅन्थेरा टायग्रिस टायग्रिस हे जे माझं बायनोमियल नॉमेनक्लेचर आहे, सॉरी ट्रायनोमियल नॉमेनक्लेचर आहे, हे ऍक्च्युअली कोणती कन्सेप्ट मला फॉलो करते, ॲटोनिमची. जर हे तुम्हाला डिफिकल्ट वाटत असेल तर सिंपल फॉर्म मध्ये काय करा फक्त माहितीये का की पर्टिक्युलरली तुम्ही एक प्लांट म्हणजे एक एक्झाम्पल फक्त ध्यानात ठेवा. कोणतं माहिती आहे का, आपलं हे वालं, हे तुम्हाला खूप फॅमिलियर आहे, होमोसॅपियन सॅपियन. ओके, याच्यामध्ये स्पेसिस अँड सब स्पेसिस रिपीट झालेले अँड सिमिलर फॉर्म मध्ये. दॅट्स इट. क्लिअर होतंय? ॲटोनिम समजले? ॲटोनिम काय सांगणार आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये सब स्पेसिस अँड स्पेसिस दोन्ही पाहिजेत आणि ते दोन्ही पण कसे पाहिजेत, सिमिलर फॉर्म मध्ये पाहिजेत. बस, बाकी काही तुम्हाला याच्यामध्ये वेगळं म्हणजे कन्फ्युजन करणार कोणता पार्ट नाहीये. नॉमेनक्लेचरचा हा एक टाइप तुम्हाला याच्यामध्ये समजून जाईल. त्याच्या पुढं सर नो. ओके, चलो आगे फिर. सेकंड तुम्हाला याच्यामध्ये काय भेटतात की सिनोनिम. आता सिनोनिम काय सांगतात बघा, हे खूप इंटरेस्टिंग आहे. ओके ना. फर्स्ट ऑफ ऑल काय सांगतात, द टू सायंटिस्ट वर्क ऑन, हा वर्ड इम्पॉर्टंट करतो की सेम ऑर्गॅनिझम. ओके, जस्ट इमॅजिन करा की याच्यामध्ये दोन्ही ओंकारनी काय केलेत माहितीये का की स्पेसिफिकली एकाच ऑर्गॅनिझम वरती वर्क केलं, एक फंजाय वरती वर्क केलं. त्या फंजायचं नाव आपण इथं आता समजून घेऊया. ओके, काय सांगितलेत, बट ते गिव्ह नेम ऍट द डिफरंट टाइम अँड डिफरंट नेम्स. ओके ना, म्हणजे काय, 2000 कोरोनाच्या सिच्युएशन 2020 ला एका ओंकारनं काय केलं की पर्टिक्युलरली एक स्पेसिफिकली फंजायची स्पेसिस आयडेंटिफाय केली. घरी बसल्या बसल्या काय काम नव्हते, गेला आपला जंगलामध्ये, राईट ना, बाहेर कोण सोडत नव्हते, जंगलामध्ये कोण बघायला ते कोरोना झाले का नाही ते, ठीक आहे ना. गेला बाबानं मस्तपैकी एक फंजाय आयडेंटिफाय केली. 2020 मध्ये तिला त्यानं नाव काय दिलं, अल्बिगो कॅन्डिडी. येस, ओके ना, कॅन्डी या नावाचे पूर्णपणे त्याला नाव देऊन टाकलं. ही माझी काय झाली की एक फंजाय आहे. ओके ना. दुसरा ओंकार म्हटलं बाबा पहिल्यानं काहीतरी केलं, आता दुसरा पण म्हणतोय आपण पण काहीतरी करून दाखवूया, राईट ना. मग 2022 मध्ये कुठे गेला, हा पण त्याच जंगलात गेला. ओके ना, हा पण त्याच जंगलात गेला, तिथेच गेला आणि त्याने काय केलं माहितीये का, तीच पूर्णपणे फंजाय काय केली माहिती का, आयडेंटिफाय केली. बट त्याने काय केलं, 2022 मध्ये त्याला एक वेगळंच नाव दिलं. काय झालं की ते नाव दिलं क्रिस्टोपस कॅन्डिडस नावाचं पूर्णपणे काय झालं की त्याला नाव देऊन टाकलं. आता याच्यामध्ये त्यांनी वर्क काय केलेलं आहे, सेम
ऑर्गॅनिझम वरती काम केलेलं आहे. ऑर्गॅनिझम डिफरंट आहे का? बट पर्सन डिफरंट आहे, टाइम डिफरंट आहे आणि नावं पण डिफरंट आहेत. या कन्सेप्टला तुम्ही काय म्हणणार आहे? सिनोनिम. ओके, सिनोनिम पूर्णपणे कंडिशन याला तुम्ही म्हणतात का? तर याच्यामध्ये सेम ऑर्गॅनिझम वरती तुम्ही वर्क केलेलं आहे. त्याच सेम ऑर्गॅनिझमला तुम्ही काय करताय की डिफरंट डिफरंट नावाने, डिफरंट डिफरंट टाइम मध्ये, डिफरंट डिफरंट प्लेस मध्ये, नाही सिमिलर प्लेस मध्ये पण म्हणू शकता, त्यापर्यंत तुम्ही त्याला आयडेंटिफाय करताय. बट ऑर्गॅनिझम माझा कसं आहे? सेम आहे, म्हणून सिनोनिम कंडिशन याच्यामध्ये ऍक्टिव्हेट होते. समजतंय? ओके, हा माझा पूर्णपणे फंजाईच आहे. ओके, फंजाई आहे माझी ही, बट हिला तुम्ही काय करताय की डिफरंट डिफरंट नावाने फक्त इंट्रोड्यूस करून दिलेत अकॉर्डिंग टू 2022 पाहिजे याच्यामध्ये. टायमिंग ते चेंज करतो थोडं, 2020 आणि 2022. क्लिअर? येस ऑर नो? का जातं डोक्यावरून? ओके, फर्दर थर्ड नंबरचे काय सांगतात? होमोनिम. इन दॅट केस व्हॉट? इन दॅट केस नेम ऑफ द डिफरंट टेक्झॉन आर आयडेंटिकली और ऑल्सो स्पेलिंग वाईज सेम. आता ह्याच्यामध्ये काय झालं बघा की डिफरंट टेक्झॉन याच्यामध्ये इन्क्लूड केले. तर याच्यामध्ये पॅन्थेरा, टायग्रिस, टायग्रिस नावाचे मी काय करते की एक्झाम्पल घेतलेलं आहे. मला सांगा, पॅन्थेरा ही माझी कोण आहे? जेनस आहे. याला मी टेक्झॉन म्हणू शकतो, कॅटेगरी म्हणू शकतो, रँक म्हणू शकतो का? आणि लेवल, लेवल पोझिशन आहे ना कॅटेगरी मधली एक किंवा हायरार्की मधली एक पोझिशन आहे ना ती. टायग्रिस माझी काय? स्पेसिस आहे, ती एक टेक्झॉन आहे. स्पेसिसला मी काय म्हणतोय? स्पेसिस माझी कॅटेगरी आहे ना, बट कॅटेगरीला मी काय म्हणू शकतो? म्हणू शकतो की नाही? हा, ही माझी काय? सब स्पेसिस आहे. अरे यार, ह्याच्यामध्ये अजून पण कन्फ्युजन आहे तुमचं. बघा, इथे एक असा पर्सन आहे ना, तो डोक्यात फरशी घालतो माहितीये का? हा, सोडणार नाही माहितीये का तुम्हाला? आता खरं सांगायला लागलंय बरं का, आज जर परत जर विसरला तर त्याला नाव सांगेन तुमचं मी. टायग्रिस काय दुसरी? सब स्पेसिस आहे. सब स्पेसिसला आपण काय म्हणू शकतो अजून? टेक्झॉन म्हणू शकतो की नाही? अरे बाळांनो, स्पेसिस, जिनस, स्पेसिस, सब स्पेसिस हे सगळे माझे काय आहेत? टेक्झॉनच आहेत ना. मग मला याच्यामध्ये काय सांगतात बघा की याच्यामध्ये नेम ऑफ द काय डिफरंट टेक्झॉन, याच्यामध्ये स्पेसिस आणि ही माझी काय? सब स्पेसिस. मग हा एक माझा टेक्झॉन झाला आणि माझा दुसरा टेक्झॉन झाला. या दोघांची नाव मला कशी पाहिजेत? सेम पाहिजेत, राईट ना? आर दे आयडेंटिकल? आयडेंटिकल म्हणजे कसे असणार? सेम असणार आहेत. विथ व्हॉट? विथ द स्पेलिंग वाईज. TIGRIS, TIGRIS. दोन डिफरंट टेक्झॉनचे वर्ड्स सिमिलर आहेत विथ नेम अँड ऑल्सो स्पेलिंग. तर त्या कंडिशनला मी काय म्हणणार आहे? होमोनिम कंडिशन सांगणार आहे. ओके, पुन्हा एकदा याला एक्सप्लेन करून देतो, नीट समजून घ्या, तुम्हाला याच्यामध्ये क्लॅरिटी होऊन जाईल. याच्यामध्ये कन्सेप्ट माझे काय? होमोनिम मध्ये मला हे बघायचंय की जे काही ट्रायनॉमियल नॉमेनक्लेचर असेल त्याच्यामध्ये माझं जिनस सेपरेट असणार आहे, स्पेसिस सेपरेट असणार आहे, अँड इव्हन सब स्पेसिस पण मला याच्यामध्ये बघायला भेटणार आहे. बट याच्यामध्ये माझं एक मी टेक्झॉन घेणार आहे स्पेसिस, दुसरा टेक्झॉन घेणार आहे मी सब स्पेसिस. या दोन डिफरंट टेक्झॉनचे नेम जे असणार आहेत ते आयडेंटिकल पाहिजेत और सिमिलर पाहिजेत. वाय? विथ द म्हणजे नेमिंग वाईज अँड स्पेलिंग वाईज. ओके, हा, ऑटोनिम मध्ये आणि टोटोनिम मध्ये. आता होमोनिम मध्ये याच्यामध्ये काय होतं माहितीये का की समटाइम्स तुम्ही त्याच्यामध्ये स्पेलिंग एकसारखं नसलं तरी चालेल. पहिलं बोलायचं होतं ना ॲटोनिम. ॲटोनिम मध्ये आपण काय करू शकतो की स्पेलिंग थोडं उलटं फुलटं झालं तरी चालेल. नेम एकसारखं पाहिजे, नेम एकसारखं पाहिजे. म्हणजे टायग्रिसचं स्पेलिंग जर का तुम्ही तिथं ई टाकलं तरी चालेल, नो प्रॉब्लेम. आयच्या ठिकाणी ई टाकलं तरी चालेल, ती तुमची ॲटोनिम होऊन जाईल. बट इथं काय पाहिजे की जर का तुम्ही ई इथं टाकलंय, TIGRES टाकलं, तर इथं पण TIGRES पाहिजे. तर तुमची फुलफिलमेंट कशामध्ये होणार आहे? होमोनिम मध्ये. आणि ऑलवेज होमो या वर्डचं मिनिंग बनतं सेम. आणि याच्या बरोबर अपोजिट एक वर्ड येतो हेटेरो. त्याचं मिनिंग काय बनणार आहे? डिफरंट. ओके, होमोलॉगस क्रोमोझोम, हेट्रोलॉगस क्रोमोझोम असे दोन वर्ड आहेत जेनेटिक्स मध्ये. तर तुम्हाला नक्की आणखी इन डिटेल मध्ये समजून जाईल. होमोचं मिनिंग काय असणार आहे? सेम, परफेक्ट सेम पाहिजे त्याच्यामध्ये ना, इकडं तिकडं सगळं एक्झॅक्टली कॉपी मला त्याच्या पाहिजे, ते तुम्हाला सांगते. त्याच्यामध्ये मला माहितीच होतं की तुम्हाला ॲटोनिम मध्ये आणि होमोनिम मध्ये हा डिफरन्स येणार आहे, म्हणून मी विचारण्यापर्यंत तुम्ही विचारून, म्हणजे मी सांगण्याच्या अगोदरपर्यंत तुम्ही सांगून मोकळे झाला. हे कन्सेप्ट मला पूर्णपणे इन्क्लूड करून द्यायचे होते. त्याच्यामध्ये तुम्ही बघताय टायग्रिस, टायग्रिस स्पेलिंग वाईज मी तुम्हाला एक एक्झाम्पल स्पेसिफिकली दिलेलं आहे.
बट ॲटोनिम मध्ये काय होतं की त्याच्यामध्ये स्पेसिफिकली तुम्हाला स्पेलिंग नसलं तरी चालेल. और इवन ॲटोनिम मध्ये तुम्हाला पर्टिक्युलरली काय पाहिजे माहितीये का की येस हा क्लिअर आहे. ॲटोनिम मध्ये तुम्हाला काय की त्याच्यामध्ये नाव पाहिजे ते डबल रिपीट झालेलं पाहिजे. बट ते स्पेलिंग वाईज नसलं तरी चालेल, नो प्रॉब्लेम. बट इथं स्पेलिंग वाईज परफेक्टच पाहिजे. क्लिअर? ओके. लास्ट वन याच्यामध्ये जो येणार आहे तो माझा काय असणार आहे? टोटोनिम. ओके. लास्ट वन माझा याच्यामध्ये काय बघायला भेटते? टोटोनिम. आता ही कंडिशन कशासाठी अप्लाय होते बघा. ही ओनली इट इज अप्लाय इन ओनली फॉर द ॲनिमल्स. प्लांट्स मध्ये असं काही घेणं देणं नसतंय. ओके ना. आणि त्याच्यामध्ये माझी काय असणार आहे, जे माझं जीनस नेम असणार आहे आणि स्पेसिस नेम असणार आहे ते कसं असणार आहे माझं कम्प्लिटली सेम असणार आहे. ओके ना. जीनस नेम आणि स्पेसिस नेम म्हणजे कसं असणार आहे, सेमच बघायला भेटणार आहे. म्हणजे याच्यामध्ये जो माझा नाजा नाजा रिपीट होतोय और कॅटला कॅटला, हे माझी नावं कशी होते, माझे जीनसच परत काय होते की रिपीट होते. म्हणजे जीनस परत काय होते की याच्यामध्ये रिपीट होते. दॅट्स वाय दिस कंडिशन इज कॉल्ड एज व्हॉट? टोटोनिम. ओके. अँड दिस इज अप्लाय ओनली फॉर व्हॉट? ओनली फॉर द ॲनिमल्स. ॲनिमल्स मध्ये ही कंडिशन तुम्हाला बघायला भेटते. रॅक्टस रॅक्टस एक रॅटचं पण एक्झाम्पल. हॅलो. रॅक्टस रॅक्टस नावाचं एक्झाम्पल पण तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता. असे 4 टाईप आहे. क्लिअर? पहिला टाइप होता तुमचा ॲटोनिमचा. ॲटोनिम मध्ये तुम्ही काय बघणार आहात की तो ऑर्गॅनिझम जो असणार आहे त्या ऑर्गॅनिझम मधले स्पेसिस अँड सबस्पेसिस तुमचे कसे पाहिजे, सिमिलर फॉर्म मध्ये पाहिजे, रिपीट होताना बघायला पाहिजे. सेकंड तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये काय होतं तुमचं सिनोनिम. सिनोनिम मध्ये तुम्ही काय करताय, दोन डिफरंट सायंटिस्ट आहेत, दोन डिफरंट टायमिंगला दोन डिफरंट प्लेस मध्ये काय करतात, एकाच स्पेसिस वरती वर्क करतायत, बट त्या एकाच स्पेसिसला ते डिफरंट डिफरंट नेमिंग करतायत. तर अशी जर कंडिशन तुम्हाला क्रिएट झाली असेल तर ती माझी सिनोनिमची झाली. होमोनिम कंडिशन आपण त्याच्यामध्ये काय बघतोय की जो कोणी ऑर्गॅनिझम असणार आहे त्याचं जे नेमिंग असणार आहे त्याच्यामध्ये स्पेसिस आणि सब स्पेसिस स्पेलिंग वाईज सिमिलर पाहिजे. आणि फोर्थ नंबरचा ऑप्शन बघितलं काय आपण त्याच्यामध्ये टॉटोनिम. टॉटोनिम मध्ये काय झालं पाहिजे, तुमचं स्पेसिसचं नेम जिनसचं नेम सिमिलर पाहिजे. दॅट्स इट. हे 4 टाईपचे तुम्हाला अजून नोमेनक्लेचरचे कन्सेप्ट तुम्हाला इंट्रोड्यूस करून दिलेले आहेत. क्लिअर? हे 4 काय करा की त्याच्यामध्ये चांगले व्यवस्थित ध्यानात ठेवून घ्या फर्दर. अशा प्रकारे आय थिंक सो मला वाटतं की तुमचं नॉमेनक्लेचर ऑलमोस्ट याच्यामध्ये सगळं संपलेलं आहे. आता फर्दर तुमचं प्लांटसाठी आणि पर्टिक्युलरली तुमचं झूलॉजी मध्ये तुमचं ॲनिमलसाठी हे तुम्हाला फक्त 2 पार्ट त्याच्यामध्ये स्टडी करायचं आहे. नॉमेनक्लेचर संपलं. मग तुमचा एक लास्ट टॉपिक राहील तो म्हणजे टेक्झॉनॉमिक एड्स. तो एक सिंपल फॉर्म मध्ये समजू शकतो. येस, ICBN इज नथिंग बट व्हॉट? इंटरनॅशनल कोड फॉर व्हॉट? बॉटॅनिकल नॉमेनक्लेचर. हा तुम्हाला काय केला जातो की स्पेसिफिकली लॉंग फॉर्म साठी क्वेश्चन विचारला जातो. बाकी काही याचं घेणं देणं नाहीये. ओके. लॉंग फॉर्म साठी फक्त क्वेश्चन विचारला जाणार आहे. फर्दर काय सांगतात, बिफोर द 2011, आता याची काहीतरी स्टोरी 11च्या बोर्डच्या बुक मध्ये दिलेली आहे. ओके. ICBN वी स्टडी अबाउट द व्हॉट? स्टडी अबाउट द प्लांट्स अँड नाव IBC हे त्याचं काय झालं माहितीये का की हे 2017 मध्ये, जुलै 2017 मध्ये पर्टिक्युलरली ICBN ला रिअरेंज केलेलं आहे. ओके ना. त्याच्यामध्ये तुम्ही काय करताय, IBCच्या फॉर्म मध्ये त्याला एक नवीन एक नाव दिलेलं आहे, ते आपण याच्यामध्ये इंट्रोड्यूस करून दिले बघा. इंटरनॅशनल बॉटॅनिकल कॅटेगरीज वॉज हेल्ड. म्हणजे एक प्रकारची कॉन्फरन्स असतात ना, ती कॉन्फरन्स पूर्णपणे जुलै 2017 ला घेतली. आणि ती कोणाच्या रिलेटेड होती की स्पेसिफिकली बॉटनीच्या रिलेटेड होती. आणि त्या कॉन्फरन्समध्ये काहीतरी चेंजेस करण्यात आले. त्या चेंजेसमध्ये काय झालं होतं, मेनली जो आपला ICBN ही जी आपली पूर्णपणे डिपार्टमेंट होतं की ज्याच्यामध्ये बॉटॅनिकल नावं तुम्हाला दिली जात होती, त्यांना काय केलं की स्पेसिफिकली थोडं रिअरेंज केलं, त्याला नाव दिलं ICNAFP. मीन्स याच्यामध्ये काय असणार आहे, इंटरनॅशनल कोड ऑफ व्हॉट? याच्यामध्ये स्पेसिफिकली नॉमेनक्लेचर ऑफ फर्स्ट अल्गी, देन फंजाय अँड देन प्लांट्स. या तिघांना पूर्णपणे त्याच्यामध्ये काय केलं की इन्क्लूड करून टाकलं. ओके. फर्स्ट ऑफ ऑल त्याच्यामध्ये काय होतं, बॉटॅनिकल नॉमेनक्लेचर घेत होतं. बट बॉटॅनिकल नॉमेनक्लेचर मध्ये पण आपण आता काय करणार आहे की इन डिटेल मध्ये फंजायचं, अल्गीचं आणि प्लांटचं पण काय करणार की त्याच्यामध्ये नाव आपण स्पेसिफिकली इन्क्लूड करून देणार आहे. मला सांगा, तुमचा फंजाय किंगडम प्लांटी मध्ये एंटर करतो? येस ऑर नो? तो सेपरेट किंगडम आहे ना, पण त्याचं पण नेमिंग करण्यासाठी या ICBN ने काय केलं की त्याचा पूर्णपणे विडा उचलला आपण म्हणू शकतो, किंवा त्यांनी त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी की आम्ही फंजायला पण काय करणार आहे, आम्हीच पूर्णपणे त्याला नेमिंग करणार आहे. हा पूर्णपणे त्याच्यामध्ये रूल हा अप्लाय झाला. आणि हे इव्हन काय झालं माहितीये का की इमिजिएटली त्याच्यावरती वर्क पण झालं. आणि 2018 मध्ये बघा, 2017 मध्ये ही काय झाली, कॉन्फरन्स घेतली आणि 2018 मध्ये इमिजिएटली तो रूल लागू पण करून टाकला. सो आता जर तुम्हाला इन जनरल और स्पेसिफिकली ICBN आज पण ICBN म्हणून घेतलं जाते, बट रूलच्या अकॉर्डिंगली जर का तुम्हाला रिसर्च करायचं आहे बॉटनीमध्ये आणि त्याच्यामध्ये पण एखाद्या प्लांटला, फंजाला और अल्गीला नेमिंग करायचं असेल तर तुम्ही कुठे जाणार आहात, ICNAFP, इंटरनॅशनल कोड फॉर
नॉमेनक्लेचर ऑफ व्हॉट? अल्गे, फंजाय अँड प्लांट्स. दॅट्स इट. हे रूल्स आता याच्यामध्ये वेगळे काय दिलेत बघा. टॉटोनिम्स नॉट व्हॅलिड मीन्स जेनेरिक नेम अँड स्पेसिफिक नेम्स कॅनॉट बी सेम. याच्यामध्ये आपण बघितलं ना, हा कोणासाठी रूल होता सांगा? टॉटोनिमचा रूल कोणासाठी होता? हा, अॅनिमल साठी यूज केला ना. आता हा कोणासाठी व्हॅलिड नाहीये? प्लांट साठी व्हॅलिड नाही, नॉट व्हॅलिड. बोटॅनिकल बघतोय ना आपण, प्लांट मध्ये हा व्हॅलिड नाही. म्हणजे मॅन्जिफेरा ही अशी कन्सेप्ट तुम्हाला कधीच बघायला भेटणार नाहीये. ओके, असं कधीच होणार नाहीये. नाजा होईल कशामध्ये? अॅनिमल्स मध्ये. मॅन्जिफेरा प्लांट्स मध्ये कधी होणार नाही. सेकंड थिंग काय सांगतात? फर्स्ट लेटर कॅपिटल इफ स्पेसिफिक नेम इज काय असणार आहे? पर्सन इन अ नेम्स. मतलब काय असणार आहे? ऍसोइट्स नावाचे पूर्णपणे एक प्लांट आहे, पण पॅन्टीचे पूर्णपणे दिले. हे पॅन्टी कोण आहे माहितीये का? एक स्पेसिफिकली त्यांचा एक सायंटिस्ट आहे. त्या सायंटिस्टने पूर्णपणे त्याच्यामध्ये नाव दिले. आणि याच्यामध्ये पी कॅपिटल का ठेवले? कारण की त्या सायंटिस्टचं नाव पी पासून स्टार्ट होते म्हणून. ओके, याच्यामध्ये तुम्ही पण तुमचं असं नाव टाकू शकता. बायनोमियल नॉमेनक्लेचर सिस्टम आहे, तिथं ट्रायनोमियलची गरज पण नाही. किंवा ज्या प्रकारे कार्ल लिन्नेसने केलं, मॅन्जिफेरा इंडिका लिन लिहिलं होतं ना, लिन लिहायची गरज पण नाही तुम्हाला. डायरेक्टली काय करा की तुमचं जे जीनसचं नेम असेल ना, ते सॉरी स्पेसिसचं नेम असेल ना, त्याच्यामध्ये कॅपिटल लेटर तुमचं टाकून द्या. त्यात काय होऊन जाईल की स्पेसिफिकली तुमचं नाव पण इंट्रोड्यूस केलेलं आहे हे समजून जाईल. हे चुकीचं नाहीये. ऍक्च्युअल मध्ये रूल्स मध्ये काय सांगतायत की स्पेसिसचं नेम कसं पाहिजे माझं? स्मॉल लेटर मध्ये पाहिजे ना. बट तिथं जर का कॅपिटल लेटर आलं तर मी तिथं रूल कोणता अप्लाय करणार आहे? सायंटिस्टचं नाव त्याच्यामध्ये दिलेलं आहे. क्लिअर? काय याच्यामध्ये कोणाला डाऊट आहे? परत सांगायचंय? हा, कोणाच्या रिलेटेड? हा, स्पेसिफिकली काय मला म्हणायचं आहे की तुम्हाला क्वेश्चन कसा येणार आहे? क्वेश्चन या टाइप मध्ये येईल की पर्टिक्युलरली एखादं तुम्हाला नाम माहित असणं गरजेचं आहे. जसं की मला हे माहित आहे की मॅन्जिफेरा इंडिका. तर इंडिका माझं काय आहे की स्पेसिफिकली आय लेटर स्मॉल असलं तर ती माझी स्पेसिस आहे. आणि सायंटिस्टने जर आयडेंटिफाय करून दिला असेल तर डेफिनेटली लिनेसने त्याचं एल लिहिले ना मागे, त्याला मी आयडेंटिफाय करू शकतो ना. बट या कंडिशन मध्ये काय झालेलं की स्पेसिफिक एक्सेप्शनच येणार आहेत तुम्हाला. आणि एक्सेप्शन तुम्हाला मी ते दिलेले आहेत. तुम्हाला वेगळं वर्क करायची काही गरज नाहीये. जे मी तुम्हाला दिले ते फक्त तुम्ही याच्यामध्ये देण्यात ठेवा. मोस्ट ऑफ द चान्सेस तुम्ही इंटरनेटवर सर्च करा, ऑदर कोणते रेफरन्सेस तुम्ही बघा. डेफिनेटली तुम्हाला इथे काय असणार आहे, हेच तुम्हाला नाम दिलं जाणार आहे. पॅन्टी नावाचं पूर्णपणे काय असणार आहे की एक्झाम्पल तुम्हाला दिलं जाणार आहे. सो हा पी तुम्हाला काय इंडिकेट करतोय? एका सायंटिस्टचं नाव तुम्हाला इंडिकेट करून देतोय. हे चुकीचं नेमिंग नाहीये. ओके, माझं पी याच्यामध्ये स्पेसिसचं नेम आहे, बट माझं पी याच्यामध्ये कॅपिटल लेटर आहे. अरे कॅपिटल लेटर का आहे? कारण की तिथे एका सायंटिस्टने त्याला इंट्रोड्यूस करून दिले म्हणून. दॅट्स इट. याच्यामध्ये वेगळा कोणताही पार्ट नाही दिलेला. ओके, येस, हा एक पार्ट तुम्हाला त्याच्यामध्ये एक समजून घ्यायचा होता. आता हे रिलेटेड टू व्हॉट? हे झालं तुमचं स्पेसिफिकली प्लांटच्या रिलेटेड. त्याला जर का तुम्हाला काय करायचं आहे, अॅनिमलच्या बाबत तुम्हाला समजून घ्यायचं तर त्याच्यासाठी कोणती सिस्टम आहे आपली? इंटरनॅशनल कोड ऑफ व्हॉट? झुलॉजिकल नॉमेनक्लेचर. याच्यामध्ये काही चेंजेस जास्त केलेले नाहीये. ओके ना. यांच्यामध्ये जे रूल्स दिलेत सिंपल फॉर्म मध्ये, जो की मी तुम्हाला आता जस्ट टीचिंग केलेलं आहे, त्याच्यामध्ये काय असणार की तुमचा टॉटोनिम हा जो बघायला भेटणार त्याच्यामध्ये नाजा, रॅक्टस हा माझा कोण आहे? राईटचं पूर्णपणे एक्झाम्पल याच्यामध्ये बघायला भेटेल. तुम्ही कॅटला याच्यामध्ये एक्झाम्पल घ्या. जेनेरिक नेम प्लस स्पेसिस नेम हे कसे माझे पाहिजेत? सिमिलर पाहिजेत, रिपीट फॉर्म मध्ये मला झाले पाहिजेत. हा रूल कोण फॉलो करतोय तर माझा? अॅनिमलचं. ओके, अॅनिमल नॉमेनक्लेचर साठी मला याच्यामध्ये म्हणजे दिलं जातं. आता इथपर्यंत तुमचं नॉमेनक्लेचर थांबत नाहीये. तुम्हाला मायक्रोबचं पण नॉमेनक्लेचर असतं, व्हायरसचं इव्हन तुमचं नॉमेनक्लेचर असतं. ओके ना. ते पण डिफरंट लेवल येतं. पण एनसीईआरटीनं त्यांना काही जास्त प्रायोरिटी दिली नाही. म्हणजे याचं आपल्याला एक्झामसाठी काही घेणं देणंच नाही, म्हणून मी त्यांना जास्त तुम्हाला इंट्रोड्यूस करून देत नाही. बट तुम्ही जस्ट हायर स्टडी करायला जाता, जस्ट लाईक तुम्हाला काय करायचं की ग्रॅज्युएशन और पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्हाला बॉटनीमध्ये करायचं आहे, किंवा स्पेसिफिकली तुम्हाला त्याच्यामध्ये आणखी इन डिटेलमध्ये पुढे जायचं असेल तर त्या कन्सेप्ट पूर्णपणे इंट्रोड्यूस करून दिल्या जातात. ओके, सो अशा प्रकारे तुम्हाला पूर्णपणे हे आयसीबीएन तुम्हाला याच्यामध्ये इंट्रोड्यूस करून दिलेले आहेत. त्यानंतर ना आयसीझेडएन, जे की स्पेसिफिकली तुम्हाला झुलॉजिकल नॉमेनक्लेचर बद्दल दिलेत. असे त्यांचे लोगो जे दिलेत ना ते ऍक्च्युअल मध्ये येत आहेत. आता फर्दर तुमचा पॉईंट हा टेक्झॉनॉमिक एड्स आहे. बट टेक्झॉनॉमिक एड्स आपण काय करूया की नेक्स्ट क्लासला बघूया, कारण की हा एक नवीनच पूर्णपणे पार्ट आहे. आता यामध्ये सगळं ओव्हरऑल तुमचं प्लांटचं क्लासिफिकेशन, आयडेंटिफिकेशन अँड नॉमेनक्लेचर संपलेलं आहे. ओके, डायव्हर्सिटीचा जो पूर्णपणे पार्ट होता, एवढे सगळे जे ऑर्गॅनिझम आपल्याला बघायला भेटले, त्या सगळ्या ऑर्गॅनिझमचं आपण काय केलेलं आहे? आयडेंटिफिकेशन, क्लासिफिकेशन अँड नॉमेनक्लेचर
खतम झालेलं आहे. म्हणजे 1.8 मिलियन हे जे ऑर्गॅनिझम बघायला भेटत होते त्यांना आपण काय करू शकतो, की अशा प्रकारे त्यांचं आयडेंटिफिकेशन, क्लासिफिकेशन, त्याचं नॉमेनक्लेचर करू शकतो आता. समजलं ना कशा प्रकारे करायचंय? ओके. कोणकोणत्या डिफरंट डिफरंट टाइपच्या बेसिकली तुम्हाला मेथोडॉलॉजी यूज करायचे ते तुम्ही समजू शकता. ओके. सो स्पेसिफिकली आता मला काय करायचंय, की मला नॉलेज तर भेटलं. क्लासिफिकेशन करण्यासाठी बेसिक रिक्वायरमेंट काय? की माझ्या नॉलेजची. नॉलेज मला भेटलं. बट आता ऑर्गॅनिझम भेटण्यासाठी मी काय करायला पाहिजे? जंगलामध्ये गेलं पाहिजे. अरे जंगलामध्येच जायला पाहिजे ना. जंगलामध्ये गेलं तर डिफरंट डिफरंट व्हरायटी तुम्हाला बघायला भेटतील. बट जंगलामध्ये अशा गेला आणि परत आलाच नाही तर? असं नका म्हणू ना सर. नीट द्यायचे हो. राइट ना? सो स्पेसिफिकली इमॅजिन करा, की तुम्ही जर का जंगलामध्ये गेलात, तर ऑब्व्हियसली चान्सेस खूप कमी आहेत परत येण्याचे. राइट? सो यामध्ये काय करायचं, की तुम्हाला अशा प्रकारे पूर्णपणे जे एक्झाम्पल असणार आहेत, राइट ना? तुम्हाला एखाद्या स्पेसचा स्टडी करायचा आहे, तर त्याच्यासाठी कोणीतरी अवेलेबिलिटी करून दिली पाहिजे ना? येस? अवेलेबिलिटी. आता एक एक बुक आहे, जे पूर्णपणे इंग्लंडमध्येच अवेलेबल आहे. आता इंग्लंडला जाणार घेऊन जायला. मग त्याची काहीतरी कॉपीराईट असेल ना कुठेतरी इथं आपल्या पूर्णपणे मुंबईमध्ये असेल, दिल्लीमध्ये असेल, तर तिथे जाऊन तुम्ही घेऊ शकता. इंग्लंडला जाण्यापेक्षा मुंबईला जाणं ईझी आहे. राइट? सो मुंबईला जाऊन ते करू शकता. त्याच अकॉर्डिंगली एखादं जर का हां, हां, हां. अर्धा तास बाकी आहे अजून. 1 वाजलेत आता. हां, बोला ना. ऑनलाईन वाले वेट करा थोडं.
हॅलो 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 ठीक आहे चलो झाले तुमचं सगळ्यांचं का अजून तुम्हाला वेळ हवाय हा ओके हा बोला हा ICZN हा अलगी प्लांट आहे पण त्याच्यामध्ये काय झालं की लोअर प्लांट्स बघायला भेटतात ना आपल्याला येस प्लांट मध्ये जर बघितलं तर अलगी आपला पूर्णपणे लोअर प्लांट बघायला भेटतोय आणि इवन तुम्ही याच्यामध्ये बघितलं तर एस प्लांट मध्ये त्याला इन्क्लूड केलेलं आहे लोअर प्लांट होतात बट त्यांना आता काय केलेलं आहे की अजून म्हणजे आपण ज्यावेळी स्टडी करत असतो तर हायर लेवलला पूर्णपणे प्लांटला कन्सिडर करतोय त्याच्यामध्ये आपले काय अलगे आहेत ब्रायोफाइट आहेत टेरिडोफाइट्स आहेत देन त्यांना जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म होते राईट ना ह्या लोअर प्लांट इतके बघायला भेटत याचं काही कन्सिडरेशन जास्त होत नव्हतं बट आता काय करायचं की अलगीचे नंबर इतके असतात की त्यांना सेपरेट कॅटेगरी आपल्याला करावं लागलेले ओके ना नंबर ऑफ अलगीचे 3 टाइप मेन अजून फॅमिलीज तुम्हाला बघायला भेटतात रेड अलगी ब्लू ग्रीन अलगी त्यानंतर तुम्हाला ब्राऊन कलरचे अलगी 3 टाइपचे डिफरंट डिफरंट अलगीच आहेत तो क्लास आहे ना खूप म्हणजे एक डिव्हिजन म्हणू शकतो थॅलाफायटा खूप ह्यूज अमाउंट मध्ये झाला मग ऑब्व्हियसली या सिच्युएशनला त्यांना एकाच कॅटेगरीमध्ये नाही ठेवून चालणार आहे त्याला आपल्याला काय करायला की अजून सेपरेटली स्टडी करावं लागणार आहे ओके ना हे मला तुम्हाला त्याच्यामध्ये सांगायचं ओके जस्ट लाईक फर्स्ट ऑफ ऑल जो कॉर्डेटा होता ना तो आपला सब फायलमच म्हणून कन्सिडर केला जात होता ओके ना बट आपण काय केलं की त्याला वेगळं एकदम फायलमच म्हणून कन्सिडर करून टाकला सेपरेटली पूर्णपणे काढून टाकला हेमिकॉर्डेटा रिलेटेड तुम्हाला ती कंडिशन तशी बघायला भेटते ओके सो असे खूप सारे एक्सेप्शन येतात की त्याच्यामुळे काय होतं की प्रॉपर स्टडी होत नव्हता म्हणून आपण काय केलं की त्यांना सेपरेट आउट करून टाकलं ओके सो लास्ट लेक्चरला आपण काय केलं की डायव्हर्सिटीला कंटिन्यू केलं होतं आणि स्टडी त्याचा कंटिन्यू चालू होता बट आफ्टर देन त्यानंतर आपलं त्याचं क्लासिफिकेशन आयडेंटिफिकेशन झालं बट फर्दर पॉईंट कोणता आपला राहिला होता नॉमेनक्लेचरचा सो नॉमेनक्लेचरचा आज आपल्या याच्यामध्ये पॉईंट कम्प्लीट झालेला आहे आता त्याला आपण काय करू की एनसीईआरटीच्या अकॉर्डिंगली समजून घ्या आपण पाहिलं तर आपल्या ओव्हरऑल युनिव्हर्स मध्ये किंवा पूर्णपणे अर्थ वरती किती ऑर्गॅनिझम आयडेंटिफाय झालेत 1.8 मिलियन्स तक कन्सिडर आपण करू शकतो राईट ना 1.7 to 1.8 मिलियन पूर्णपणे कन्सिडर झालेत आता या सगळ्यांचं नेमिंग करणं गरजेचं आहे राईट ना मग त्यासाठी आपण नॉमेनक्लेचरचा सेकंड पार्ट याच्यामध्ये बघतोय ओके सो काय सांगतात बघा याच्यामध्ये ऍज अ स्टेटेड अर्लियर देर आर मिलियन्स ऑफ प्लांट्स अँड अॅनिमल्स इन द वर्ल्ड वी नो द प्लांट्स अँड अॅनिमल्स आर आवर ओन एरिया बाय देअर लोकल नेम्स होतात ना असे पर्टिक्युलरली हे का गोष्ट युअर ओन एरिया और लोकल नेम्सने का सांगितलं हेच मला तुम्हाला सांगायचं आहे की पर्टिक्युलरली एखादा प्लांट असेल गावाकडे तो त्या भाषेने पूर्णपणे लोकल नावाने ओळखला जातोय बट तो जर का आपण काय केलं की पर्टिक्युलरली एक प्लेस चेंज केलं तर त्याला लोकल नाव काहीतरी वेगळंच येतं होतं की नाही असं कधी एक्झाम्पल काय सांगता येईल तुम्हाला हा स्वीट पोटॅटो बस ना रे दुसरं एखादं एक्झाम्पल बोला एखादं वेगळं नाव काय असं जे तुम्हाला आठवत असेल की आमच्याकडे या गोष्टीला हे म्हटलं जातं तिकडे तिकडे ते म्हटलं जातं बरं एक्झाम्पल देतो आपण बटर मिल्क असते बटर मिल्कला मराठीमध्ये काय म्हणतात ताक म्हणतात बरोबर हिंदीमध्ये छास ओके तुम्ही जर का महाराष्ट्रामध्ये राहिला तर छास बोलून तुम्हाला छास म्हणजे जरा ऑड वाटतं ना आपल्याला ताक दे ना राईट ना ताक म्हटलं की आपण एकदम आरामात घेतोय ते जर का तुम्ही सगळं पूर्णपणे नॉर्थ इंडियामध्ये गेला तर तिथे काय तुम्ही छासच मागणार आहे ओके ना साऊथ इंडियामध्ये गेलं तर ताक मागलं तर ताक नाही भेटणार आहे किंवा छास मागलं तर छास नाही भेटणार आहे तुम्हाला तिथं मज्जिका मागावं लागणार आहे काय मज्जिका 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 म्हणजे काय की स्पेसिफिकली ताक बटर मिल्क ओके ना सो माझ्यासाठी पण नवीनच होतं बट गुरुकुलची मुलं काही हैदराबादला पण गेले होते हैदराबादला पण आमचं गुरुकुल आहे सो तिथं पूर्णपणे गेल्यानंतर मला बघायला भेटलं की यार हे मज्जिका म्हणजे काय वेगळाच असेल काहीतरी पदार्थ पण नाही अरे हे तर ताक निघालं आपलं बटर मिल्क आहे म्हणून असं होतंय बघा पर्टिक्युलरली एखाद्या वर्ड्सला काय असणार आहे की अकॉर्डिंग टू द एरिया नेम त्याचं चेंज होते त्याच अकॉर्डिंग प्लांटला अॅनिमल्सला आता तुम्ही एका भाषेमध्ये काय करते की आपण कुत्र्याला कुत्रं म्हणतोय तेच जर का तुम्ही थोडं जरा म्हणजे याच्यामध्ये लँग्वेजेस व्हॅरी झालेत ना लोकल एरिया व्हॅरी झालं ना की त्याला नेमिंग पण वेगळं पूर्णपणे होऊन जातं ही गोष्ट सांगायची मग या कंडिशन मध्ये आपण कसं बरं त्या एखाद्या पर्टिक्युलरली येस ना एखाद्या रेसिपीला वर इव्हन एखाद्या प्लांटला वर अॅनिमलला आयडेंटिफाय करणार पॉसिबल नाही ना त्यासाठी एक कॉमन नेम असेल तर सगळीकडे आयडेंटिफाय करू शकतो राईट ना पाण्याला आपण इथं काय म्हणतोय पाणी म्हणतोय
तेच जर का तुम्ही साऊथ इंडियामध्ये गेला तर त्याला तुम्ही काय म्हणताय? नीर. नीर म्हटलं जातं, नीर. आणि तेच जर का तुम्ही काय केलं माहितीये का, बंगालमध्ये गेलं तर ज्योल. ज्योल. ओके ना. रसगुल्ला. ओके ना. जो. ओके ना. जो. हे त्यांच्याकडे म्हणजे जास्त वर्ड असं घेतलं जातं बरं का. जो. तुम्ही की करबे. हा. तुम्ही केमन आछे. म्हणजे तुम्ही की करोबे मीन्स आप क्या कर रहे हो. ओके ना. हा हा काय म्हटली ते. हा. बंगाल जवळच आहे ना. बेंगॉली पूर्णपणे लँग्वेज आहे. तुम्ही की करोबे मीन्स तुम्ही काय करताय. तुम्ही केमन आछेन मीन्स आप कैसे हो. राईट ना. हम्म. आम्ही तुम्हाला भालोबाशी. हा एक वर्ड आहे. खूप इंटरेस्टिंग आहे. कधी तुम्हाला ऐकायला भेटलाच तर मिनिंग लय भारी आहे. दिस वन. हा. ओके ना. काय काय काय. हा हा. हा. डिफरंट डिफरंट प्लेसला काय डिफरंट डिफरंट नेमिंग पूर्णपणे याच्यामध्ये बघायला भेटतात. राईट ना. मग तुम्ही मला सांगा ओन एरिया आहे आपलं घरचं आहे. तर चपातीला आपण काय काय बोलू ते आपल्यालाच माहिती. राईट ना. लोकल नेम पूर्णपणे त्याला आपण काय करतोय अप्लाय करतोय. बट बट जर का तुम्हाला काय करायचं की सगळ्यांसाठी कॉमन नेम पाहिजे तर त्याच्यासाठी सिस्टम कोणती पाहिजे आपली नॉमेनक्लेचरची पाहिजे ना. म्हणून तिला आपण इथे समजून घेते. दिस लोकल नेम्स वुड बी व्हॅरी फ्रॉम द प्लेस टू प्लेस. ऑब्विसली काय करतात जे काय पण लोकल नेम असणार आहेत ते प्लेस टू प्लेस काय करतात की आपले व्हॅरी होऊन जातात. डिफरंट डिफरंट पूर्णपणे तुम्हाला बघायला भेटणार. राईट ना. येस. फर्दर काय सांगतात इवन विदिन अ कंट्री. तेच मी तुम्हाला सांगतोय नॉर्थ इंडिया साऊथ इंडिया वेस्ट अँड तुम्ही जर का याच्यामध्ये ईस्ट इंडियाला बघितलं तर एक एक गोष्ट असणार आहे बट त्याला डिफरंट डिफरंट नावाने काय केलं जातं की एकदम आयडेंटिफाय केलं जाते. हे जर एकाच कंट्रीमध्ये होते अरे एकाच कंट्रीमध्ये सोडून द्या. महाराष्ट्रामध्ये फक्त तुम्ही जर का वरचा विदर्भाचा भाग घेतला कोकणाचा भाग घेतला आणि थोडं जर खाली कोल्हापूर साताऱ्याकडे आला तर त्या एकाच गोष्टीला तुम्हाला 3-4 ठिकाणी वेगवेगळी नावं बघायला ऐकायला भेटतील. पूर्णपणे वेगवेगळी नावं बघायला भेटतील. मराठी भाषेच बघा किती व्हेरिएशन येते. आणि तुम्ही तर पूर्णपणे एकदम कंट्रीमध्ये बघायला लागले किती व्हेरिएशन त्याच्यामध्ये येणार आहेत. आणि हे तर पूर्णपणे झाला कंट्रीचं कन्सिडर केलं. आपण तर वर्ल्ड वाईड पूर्णपणे कन्सिडर करणार आहोत त्या ऑर्गॅनिझमला. त्याच्यामध्ये स्पेसिफिकली आफ्रिका गेला तुमचा चायना येस ना रशिया युरोप सगळे सगळे पूर्णपणे जर का तुम्ही त्याच्यामध्ये काय करताय की कन्सिडर करताय कंट्रीज तर त्याच्यामध्ये किती व्हेरिएशन येऊन जाईल. प्रोबेबली यू वुड recognize the confusion that would be created if we did not find ways and means to talk to each other and to refer the organism are very talking about. मतलब काय याच्यामध्ये काय सांगितलं जातंय अशी जर सिच्युएशन असेल तर आपण कोणत्या ऑर्गॅनिझम मध्ये काय बोलतोय आपल्याला काहीच समजणार नाहीये. राईट ना. मी तुम्हाला स्पेसिफिकली मज्जिका 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 म्हणतोय तुम्हाला अंडरस्टँडिंग नाही झालं तर तुम्ही काय देणार आहे मला देऊ शकणार नाही तुम्ही. राईट ना. मी एखादं स्पेसिफिकली म्हणजे मी काय म्हणतोय की मला एक मँगो हवाय. राईट ना. मी आंबा आंबा म्हणतोय तोच आंबा जर मी बेंगॉलमध्ये जाऊन मागायचं म्हटलं तर बेंगॉलवाले देणारच नाहीत मला. राईट ना. ते त्यांच्या भाषेत काहीतरी वेगळं बोलत असणार आहेत ना. तेच मला ते देणार आहेत. ही कंडिशन तुम्हाला त्याच्यामध्ये काय करायला पाहिजे की समजायला पाहिजे. ओके ना. मग त्यासाठी आपण काय करतोय हेन्स म्हणून देर इज अ नीड कशाची गरज आहे एक स्टँडर्ड नेमिंग ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम सिस्टमची गरज आहे ना की जिथे आपण काय असणार की स्टँडर्ड एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रॉपर नाव देऊ शकेन. ओके ना. दॅट पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम नोन बाय द सेम नेम ऑल ओव्हर द वर्ल्ड. असं एक नाव द्यायचं की जे ओव्हरऑल वर्ल्ड वाईज त्याला काय केलं जाईल की ऍक्सेप्टेड असणार आहे. ती सिस्टम आपण कशामध्ये दिस प्रोसेस इज कॉल्ड एज अ नॉमेनक्लेचर. नॉमेनक्लेचर समजते काय नॉमेनक्लेचर नसतं तर काय झालं असतं क्लिअरिटी येते समजते ना. म्हणून आपल्याला नॉमेनक्लेचर मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट याच्यामध्ये दिलेली आहे. खूप सिंपल फॉर्म मध्ये याच्यामध्ये इंट्रोड्यूस करून दिलेले. फर्दर आता याच्यामध्ये काय सांगतात बघा. Obviously, nomenclature or the naming is only possible when the organism is described or currently and we know to what organism the name attached to. This is the identification. Means मला सांगा नॉमेनक्लेचरच्या अगोदर नॉमेनक्लेचर करायचं असेल तर त्या ऑर्गॅनिझमचं पहिलं माझं आयडेंटिफिकेशन झालं पाहिजे का नॉमेनक्लेचर झालं पाहिजे. आयडेंटिफिकेशन झालं पाहिजे ना मला समजलं पाहिजे ना तो ऑर्गॅनिझम काय. म्हणून मी अगोदर तुम्हाला आयडेंटिफिकेशन सांगितलं कसं केलं जातं ऑन द बेसिस ऑफ त्याचे पूर्णपणे कॅरेक्टर मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर त्याला बघून तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. देन त्यानंतर त्याचं क्लासिफिकेशन झालं पाहिजे ऑन द बेसिस ऑफ सिमिलॅरिटीज अँड डिसिमिलॅरिटीज. एकदा या दोन गोष्टी झाल्यात तर तुम्ही आरामात त्यांचं नॉमेनक्लेचर करू शकता ना. येस कारण की मला ते सगळं नॉलेज मी अक्वायर्ड केलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला काय केलं नाही की अशा पद्धतीने नॉमेनक्लेचरच्या अकॉर्डिंगली घेऊन गेलो नाही. तुम्हाला पहिल्यांदा आयडेंटिफिकेशन आणि क्लासिफिकेशन पहिल्यांदा घेतलं. फर्दर काय सांगतात बघा. ओके. This is the identification. In order to facilitate the study, number of scientists have established a procedure to assign a scientific name to each known organism. मग ते कोणकोणत्या सिस्टम आहेत
बायनॉमियल नॉमेनक्लेचर, पॉलिनॉमियल नॉमेनक्लेचर, ट्रायनॉमियल नॉमेनक्लेचर. देन आपण ज्या 4 सिस्टम अजून बघितल्यात, या टाइपचे डिफरंट त्यांनी काय केलं की सिस्टम इंट्रोड्यूस करून दिले का आता त्या पर्टिक्युलरली नॉन ऑर्गॅनिझमला मी काहीतरी नाव देऊ शकेन. ओके, ही गोष्ट सांगतात. So for plant, scientific names are based on the काय असणार आहे agreed principles and criteria which are provided by the international code of for the botanical nomenclature ICBN. म्हणजे स्पेसिफिकली तुम्हाला जर काय करायचं असेल की वर्ल्ड वाईड पूर्णपणे एखाद्या प्लांटला सायंटिफिक नेम तुम्हाला द्यायचं असेल तर एक सिस्टम आहे आपला, एक डिपार्टमेंट आहे. कोणतं डिपार्टमेंट आहे आपल्या याच्यामध्ये? ICBN, राईट ना, इंटरनॅशनल कोड फॉर बॉटॅनिकल नॉमेनक्लेचर. त्यांचे जे काय स्पेसिफिकली काय सांगितले तुम्हाला प्रिन्सिपल असणार आहेत, जो काही क्रायटेरिया असणार आहे तो फॉलो करूनच तुम्ही त्याला नाव देऊ शकता, अदरवाइज इट इज कॅनॉट पॉसिबल. क्लिअर? त्याचे काय करायचे तुम्हाला रूल्स अँड रेग्युलेशन सगळे पूर्णपणे द्यायचे. चला ठीक आहे, समटाइम्स मला काय झालं की माझ्या मित्राचं नाव लय भारी, मी तेच प्लांटला नाव देणार आहे, असं तर चालणार नाहीये. त्याचं काहीतरी तुम्हाला प्रिन्सिपल्स आहेत, त्याचे क्रायटेरिया आहेत, तेच तुम्हाला काय करायचे की ते ठेवायचे. मित्र लय भारी आहे म्हणून नाव ठेवलं असं काय करायचं नाही बरं का. ते एक प्रॉपर रूल्स पूर्णपणे फॉलो करायचे. यू मे आस्क हाऊ आर द अॅनिमल्स नेम, म्हणजे अॅनिमल्सचं नाव आपण कसं बरं देणार आहे? सेम त्यासाठी पण एक डिपार्टमेंट आहे. ते कोणतं आहे? अॅनिमल टेक्झॉनॉमिस्ट हॅव इव्हॉल्ड इंटरनॅशनल कोड ऑफ झुलॉजिकल नॉमेनक्लेचर, जे आपण आत्ताच ICZN डिपार्टमेंट बघितलं. येस ऑर नो? ओके ना. तर ती गोष्ट तुम्हाला पूर्णपणे याच्यामध्ये इन्क्लूड करून दिलेले आहेत. काय वेगळं नाही ना शिकवलेलं तुम्हाला? काय एनसीईआरटीच्या बाहेरचं काय नव्हतं ना? सगळं एनसीईआरटी मधलं तुम्हाला टीचिंग करतो, तुम्हाला याच्यामध्ये क्लॅरिटी येऊन जाईल बघा. वेगळं काही नाही बाळांनो. मी बघा एनसीईआरटी आहे ना, माझ्या नोट्सच्या अकॉर्डिंगली मी जितकं सिंपल फॉर्म मध्ये तुम्हाला द्यायचा प्रयत्न केला तेवढं मी करण्याचं केलेलं आहे. एनसीईआरटीची लँग्वेज तुम्हाला समजायचं किती पूर्णपणे घुमून फिरून टाकलेले. सो मी माझ्या पद्धतीने थोडं टीचिंग करण्याचा प्रयत्न करतोय, बट तुम्हाला जर फेवरेबल होत असेल तर ऑब्विसली तसं करू, नाही तर एनसीईआरटी आहेच आपल्याला घुमून फिरून शिकवायला. प्रश्न आपण तसं शिकू मग, नो प्रॉब्लेम. फर्दर काय सांगतात बघा, दिस सायंटिफिक नेम्स एन्श्योर दॅट ईच ऑर्गॅनिझम हॅज ओनली वन नेम. ओके ना, स्पेसिफिक काहीतरी त्याचं स्पेसिफिक ते नेम असलेला बघायला भेटणार आहे डेफिनेटली. अँड डिस्क्रिप्शन ऑफ एनी ऑर्गॅनिझम शुड एनेबल द पीपल इन एनी पार्ट ऑफ द वर्ल्ड टू अराइव्ह ऍट द सेम नेम. आता याच्यामध्ये काय सांगते बघा, डिस्क्रिप्शन ऑफ एनी ऑर्गॅनिझम शुड बी एनेबल द पीपल इन एनी पार्ट ऑफ द वर्ल्ड और अराइव्ह ऍट द सेम नेम. म्हणजे काय असणार आहे की त्या पर्टिक्युलर नेम मधून तुम्हाला डिस्क्रिप्शन प्राप्त होणार आहे, म्हणजे काय त्याची इन्फॉर्मेशन भेटणार आहे. आपण बघितले ना, एक जेनेरिक नेम आहे आणि माझं स्पेसिस नेम आहे. स्पेसिस नेम माझं कसं आहे, डिस्क्रिप्टिव्ह फॉर्म मध्ये आहे ना, मग डिस्क्रिप्टिव्ह फॉर्म मध्ये असेल तर डेफिनेटली ते कोणत्या पूर्णपणे पार्ट मधून कोणत्या एरियामधून बिलॉंग होत हे पण तुम्हाला इन्फॉर्मेशन त्याच्यातून भेटणार आहे. ओके ना, हा पॉईंट पूर्णपणे तुम्हाला त्याच्यामध्ये सांगतात. ते ऑल्सो एन्श्योर दॅट सच अ नेम हॅज नॉट बीन युज्ड फॉर द एनी अदर नॉन ऑर्गॅनिझम. आता मला सांगा, जर मॅन्जिफेरा इंडिका, इंडिका हा वर्ड मी कोणासाठी घेतला की स्पेसिफिकली माझ्या पर्टिक्युलर त्याच्यासाठी घेतलाय. मग मॅन्जिफेरा इंडिका ऍज इट इज नेम मी नेम साठी घेऊ शकतो का बरं? नाही घेऊ शकत आहे ना, कारण की मॅन्जिफेरा इंडिका इट इज आयडेंटिफायर व्हॉट फॉर द मँगो. मँगो साठी माझं आयडेंटिफिकेशन झालं ना, मग नेम साठी मला दुसरं नाव घ्यावं लागेल, म्हणून मी त्याला दुसरं नाव काय दिलं, अजातिरत्तिका इंडिका म्हणून नाव दिलेलं आहे. समजतंय? क्लॅरिटी येते याच्यामध्ये? काय डोक्यावरून गेले? नीट समजून घ्या. ह्याच्यामध्ये काय सांगितलं जात आहे की एखादा जर का सायंटिफिक नेम मी एका प्लांटला और ऍनिमलला दिलेलं आहे तर ते फक्त आणि फक्त त्याच पर्टिक्युलरली ऑर्गॅनिझम साठी राहणार आहे. व्हॉट एव्हर तो प्लांट असो, ऍनिमल असो, और व्हॉट माझं काय असणार त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम असो, त्याच्यासाठीच राहणार आहे. ओके, मी ते नाव दुसऱ्या कोणत्या ऑर्गॅनिझमला घेणार नाहीये, कारण की ती स्पेसिफिक इन्फॉर्मेशन त्या स्पेसिफिक प्लांटची और ऑर्गॅनिझमची मला त्या नावातून समजते. ओके, ही गोष्ट सांगतात. फर्दर त्याच्यामध्ये काय सांगतात बघा की बायोलॉजिस्ट फॉलो द युनिव्हर्सल ऍक्सेप्टेड प्रिन्सिपल टू प्रोव्हाइड द सायंटिफिक नेम्स टू नोन ऑर्गॅनिझम्स. ओके ना, ऑब्विसली त्याच्यामध्ये काहीतरी सायंटिफिक रूल्स आहेत. ते सायंटिफिक रूल्स पूर्णपणे काय केले जाणार की सायंटिस्ट पूर्णपणे फॉलो करणार आहेत. ते आपलं मन घडत पूर्णपणे त्याचं नेमिंग करणार नाहीयेत. ओके, ऑर्गॅनिझम इच नेम हॅज अ टू कंपोनंट्स. आज आपण तेच बघितलेत ना, दोन पूर्णपणे नावामध्ये काय असणार की त्यांचे बघायला भेटणार आहे, टू कॉम्पोनंट असणार. त्याच्यामध्ये फर्स्ट काय असणार आहे माझा जेनेरिक नेम अँड सेकंड माझं काय असणार आहे स्पेसिफिक एपिथेट इज नथिंग बट माझं स्पेसिसचं नेम. क्लिअर? त्याच्यामध्ये पण काय सांगतात, दिस सिस्टम ऑफ प्रोव्हाइडिंग अ नेम ऑफ टू कॉम्पोनंट्स दॅट नोन ऍज अ व्हॉट बायनॉमियल नॉमेनक्लेचर. जर का एखादा सिस्टम मला एका ऑर्गॅनिझमचं दोन नावामध्ये डिस्क्रिप्शन करून देत असेल तर त्या नॉमेनक्लेचरला मी काय म्हणणार आहे, बायनॉमियल नॉमेनक्लेचर. दॅट्स इट. समजतं एनसीईआरटी? डिफिकल्ट नाही ना जाते? क्लिअर होते पॉइंट्स? पुढे बघूया. दिस नेमिंग सिस्टम गिवन बाय द कार्ल लिनियस
मग तुम्हाला जर क्वेश्चन असा आला की हु डिस्कवर्ड और हु इंट्रोड्यूस बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टम, काय तुमचा आन्सर असणार आहे? कार्ल लिनियस. आणि त्यांनी कोणतं बुक लिहिलेलं आहे? हम्म हम्म हा स्पेसिस प्लॅनेटरम नावाचं बुक लिहिलेलं आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी बायनॉमियल नॉमेनक्लेचरला इंट्रोड्यूस करून दिलेलं आहे. क्लिअर होतंय? मग याच्यामध्ये मला सायंटिस्टचं नेम आलं, माझ्या बुकचं नाव आलं आणि त्यांनी कशामध्ये कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे हे पण त्याच्यामध्ये कव्हर अप झालेलं आहे. या 3 टाईपवरती एक ना एक तरी क्वेश्चन तुम्हाला डेफिनेटली बघायला भेटणार आहे. तो तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. ओके. बिंग अ प्रॅक्टिसाइज बाय द बायोलॉजिस्ट ऑल ओव्हर द वर्ल्ड. करू शकतात ना? माझं जर का एक सायंटिस्ट आहे चायनामध्ये, एक सायंटिस्ट आहे माझा आफ्रिकामध्ये आणि एक इंडियामध्ये बसलेला आहे. हे तिघ जण एका ठिकाणी बसून मँजिफेरा इंडिकाचा स्टडी करू शकतात का? करू शकतात ना, कारण की सगळे मँजिफेरा इंडिका मध्ये माझा कोण असणार आहे? मँगो असणार आहे. चायनावाल्याला पण माहिती आहे, इंडियावाल्याला पण माहिती आहे आणि आफ्रिकावाल्याला पण माहिती आहे की मँजिफेरा इंडिका मीन्स माझा एकच ऑब्जेक्ट असणार आहे, तो म्हणजे माझा एक प्लांट असणार आहे, मँगोचं प्लांट. दॅट्स इट. फर्दर सांगतात, दिस नेमिंग सिस्टम युजिंग 2 वर्ड्स फॉर्मॅट वॉज फाउंड कन्व्हिनियंट. कन्व्हिनियंट आहे की नाही? कन्व्हिनियंटचं मिनिंग काय म्हणतं माहितीये का? की इझी. सर का बरं असं करते एनसीईआरटी? कन्व्हिनियंटचं मिनिंग मला इझी इझी वर्ड इथं सांगितलं सर किती बरं झालं असतं. माझं सिंपल पूर्णपणे मला समजलं असतं. एवढे वर्ड कशाला टाकायची गरज आहे? बट ह्याला समजून घ्या. कन्व्हिनियंट मीन्स काय? ते मला कन्व्हिन्सिबल आहे. मला ते अंडरस्टँड होण्यासाठी मी स्टडी प्रॉपर त्याचा करू शकतो, इझिली करू शकतो हे मला त्याच्यामधून समजतं. लेट अस टेक एक्झाम्पल. मँगो टू अंडरस्टँड काय असणार आहे, डिफरंट डिफरंट वेला काय दिलेलं त्याला समजून घ्या. मँगोचं कशा प्रकारे आता तुम्हाला नेमिंग केलेलं आहे थोडं याला अंडरस्टँड करून घेऊ. समजते ना इथपर्यंत? ऑनलाईन वाले एनसीईआरटी क्लिअर होते की नाही? मयुरी, धनश्री, समृद्धी, एनी डाऊट रिलेटेड टू दिस टॉपिक्स? डाऊट असेल कोणतं स्टेटमेंट समजत नसेल विचारा. ओके डन. चला पुढे जाऊ आपण थोडं अजून. मँगो काय करतोय की स्पेसिफिकली याच्यामध्ये काहीतरी इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड करून दिली जाते. प्रोव्हाइडिंग द सायंटिफिक नेम्स बेटर, राईट ना? त्याच्यामध्ये आपलं काय केलं, मँगोचं याच्यामध्ये सायंटिफिक नेम आपल्याला भेटणार आहे. ते सायंटिफिक नेम काय? मँजिफेरा इंडिका. रूल फॉलो केलाय? काय काय रूल याच्यामध्ये फॉलो झालेत मला सांगा बघू. पहिल्यांदा बायनोमियल नाव आहेत याच्यामध्ये. एक माझं कोणतं नेम आहे? जेनेरिक नेम. सेकंड माझं स्पेसिस नेम. फर्दर जी माझी स्पेसिस आहे त्याने स्पेसिसचा माझा रूल फॉलो केलाय. काय रूल फॉलो केलाय? फर्स्ट लेटर येस ना, स्मॉल लेटर पूर्णपणे माझं त्याचं कसं आहे, फर्स्ट लेटर जे असणार ते याच्यामध्ये कॅपिटल आलेले आहेत आणि देन त्यानंतर माझं काय असणार आहे, स्पेसिस ना स्मॉल लेटर घेतलेलं आहे. फर्दर अजून कोणता रूल फॉलो केलाय? हा इटॅलिक मध्ये आहे, राईट ना? रायटिंगचा पूर्ण सॉरी टायपिंगचा पूर्णपणे रूल फॉलो केलाय. फर्दर लेटर्सचा आहेत ना, जर याच्यामध्ये 1 2 3 4 5 अँड 6 लेटर्स फक्त आहेत. इकडे 1 2 3 4 5 6 7 8 9 रूल फॉलो झालेला आहे. अशा प्रकारे पूर्णपणे काय केलं जातं की एखादं सायंटिफिक नेम एक पर्टिक्युलर प्लांट्सला और ॲनिमल्सला दिलं जाते. ओके. फर्दर बघूया. लेट अस सी हाऊ इट इज अ बायनोमियल नेम. हे कशा प्रकारे बायनोमियल नेम दिलेलं आहे त्याला समजून घेऊ. इन दिस नेम मँजिफेरा रिप्रेझेंट जीनस while indica particularly and species or specific पूर्ण और काय असणार आहे, स्पेसिफिक एपिथेट. मग मला सांगा स्पेसिसला एक और नाव आपण देतो काय, स्पेसिफिक एपिथेट. काय याच्यामध्ये वेगळं काय का? एपिथेट या वर्डचं मी एक स्पेसिफिकली तुम्हाला काय केलं, मीनिंग सांगितलं, आठवतोय कोणाला? एपिथेट. एपिथेट इज नथिंग बट निक नेम. काय असणार आहे? असतं नाही का त्याचं स्पेसिफिक निक नेम, सोनू मोनू गोनू. घरी असते का नसते कोणाचं काय, हा चिनी मिनी मुनी काहीतरी असं ठेवलं जाते मुलींच्या मध्ये, काहीतरी मुलांच्या मध्ये असतं ना असं. सो ध्यानात ठेवा याच्यामध्ये. ओके ना? ओके. सो एखाद्याचं बैल पण असते. अदर युनिव्हर्सल रूल्स ऑफ नॉमेनक्लेचर आर एज फॉलोज. अरे राहू दे यार, माझा मी जस्ट मजाक मी जस्ट केला रे. कोणी सिरियस घेऊ नका बरं का. मी बोक्या पण ऐकलंय माहितीये का? ठीक आहे ना? पुढे बघूया आपण. हा ठीक आहे. फर्स्ट रूल याच्यामध्ये काय सांगतोय बघा, बायनोमियल नेम्स आर जनरली वर्ड. कोणत्या लँग्वेज मध्ये बघायला भेटणार आहे तुम्हाला? लॅटिन मध्ये, राईट ना? और त्याच्यामध्ये ग्रीक वर्ड पण तुम्ही घेऊ शकता. सेकंड, रिटन इन इटॅलिक्स. फर्दर काय सांगतात बघा, दे आर लॅटिनाइज्ड और डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन इररिस्पेक्टिव्ह ऑफ देअर और ओरिजिन. म्हणजे काय केलं जाणार आहे बघा, नीट समजून घ्या. याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की पर्टिक्युलरली जर एखादा माझा प्लांट और ॲनिमल एक स्पेसिफिक, हा ऐका ना, थोडं ऐका ना, काहीतरी इम्पॉर्टंट सांगतोय. एनसीईआरटी ला थोडं जरा ओपन
करून देतोय तुम्हाला, सुटसुटीत करून देतोय, ते काय म्हणते नीट समजून घ्या. एनसीईआरटी असं म्हणते की याच्यामध्ये की स्पेसिफिकली जो काय माझा ऑर्गॅनिझम असणार, जस्ट इमॅजिन करा आफ्रिकामध्ये मध्ये पूर्णपणे आयडेंटिफाय झालेलं आहे. मग मला काय करायचं की स्पेसिफिकली त्या आफ्रिकामध्ये आयडेंटिफाय झाल्या म्हणून मी आफ्रिकन लँग्वेज मध्ये मी त्याला डिस्क्राईब करायचं का? नाही ना. त्याच्यासाठी माझा एक रूल आहे. मी कोणती लँग्वेज यूज करायला पाहिजे त्याच्यामध्ये? लॅटिन. सो ऑब्विसली याच्यामध्ये मी काय करणार आहे? लॅटिन वर्डच त्याच्यामध्ये यूज करणार आहे. बट लॅटिन वर्ड मध्ये आफ्रिकाला काय म्हणतात हा तिथं यूज केला जाणार. जसं की लॅटिन मध्ये इंडियाला इंडिका म्हणतात, त्याकडून आफ्रिकाला पण काहीतरी म्हटलं जाणार आहे ना. मग त्याकडून ते काय केलं की वर्ड तिथे घेतला जाणार आहे. इथं समजतंय? आपल्यामध्ये काय केलं की मँजिफेरा इंडिका, मँजिफेरा मँगो हा आयडेंटिफाय झालाय इंडियामध्ये, पण इंडियाला लॅटिन वर्ड मध्ये काय म्हणतात? इंडिका म्हणतात, म्हणून तिथं इंडिका वर्ड दिला. अशा प्रकारे काय केलं जातं की त्याचं नेमिंग केलं जाते. मला सांगा, हा एक रूल आहे, बट हा एक रूल तुम्हाला सांगतोय का फक्त? याच्यामध्ये तुमचा लॅटिन लँग्वेजचा एक रूल झाला, रायटिंगचा एक रूल झाला. देन त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये काय करायचं की येस 2 रूल तर तुम्ही याच्यामध्ये आरामात समजून घेताय, राईट ना? ओके, हे तुम्हाला सांगतात. फर्दर सेकंड काय सांगतात बघा. द फर्स्ट वर्ड biological names represent what? Genus, yes or no? And then there is a second word, yes, component denotes what? Specific epithet or is my species. Okay, हा एक रूल आपण त्याच्यामध्ये पाहिला. थर्ड काय सांगतात बघा, बोथ वर्ड्स आर बायोलॉजिकल नेम. ऑब्विसली तुम्ही केमिकल और तुम्ही फिजिकल नेम नाही ठेवणार आहे, त्याला बायोलॉजिकलच नेम द्यायचा आहे आपल्याला. वेन हँड रिटन, आता रायटिंग करता तुम्ही तर त्याच्यामध्ये काय झालं पाहिजे? सेपरेटली अंडरलाईन. याच्यामध्ये बाळांनो जर का मला मँजिफेरा इंडिका वाटतोय म्हणून मी 2 वर्ड्स आता जस्ट इमॅजिन करा, हेच प्रिंटेड, हे 2 वर्ड्स एकत्र आहेत, तर त्यांना मी असं एकत्र नाही पूर्णपणे अंडरलाईन करणार आहे. याच्यामध्ये काय करणार आहे की स्पेसिफिकली इंडिकेटला एक सेपरेट असणार आहे, देरला माझं सेपरेट एक असणार आहे स्टेटमेंट. म्हणजे मँजिफेराला एक अंडरलाईन आणि इंडिकाला एक अंडरलाईन, असे 2 अंडरलाईन 2 सेपरेट वर्डला तुम्हाला द्यायचे. कधी कधी जाऊ दे ना यार, एकाच लाईन मध्ये ओढू सगळं, होतं ना कधी कधी असं, म्हणजे एकाच लाईन मध्ये आपण काय करतो की दोन्ही वर्ड्स लागून जातो, पण ते चुकीचं आहे. ओके, तो रूल आपला त्याच्यामध्ये फॉलो होत नाहीये. रूल फॉलो होत नाहीये. रूल नाही फॉलो होते, चुकीचं आहे. ठीक आहे, हँड रिटनचा समजला रूल याच्यामध्ये काय आहे. ओके ना. फर्दर फोर्थ रूल काय सांगतोय की आणि प्रिंटेड फॉर्म मध्ये काय पाहिजे माझ्या याच्यामध्ये? इटॅलिक्स मध्ये पाहिजे. ते पण कोणत्या फॉर्म मध्ये? प्रिंटेड फॉर्म मध्ये मला याचे ते बघायला भेटलं पाहिजे. फर्दर द फर्स्ट वर्ड डिनोटिंग द जीनस स्टार्ट्स विथ व्हॉट? कॅपिटल लेटर. कोणाचं असणार आहे माझं? जीनस. ओके ना. आणि सेकंड काय सांगतात की स्पेसिफिक एपिथेट जो असणार आहे स्टार्ट विथ व्हॉट? स्मॉल लेटर. इट कॅन बी इलुस्ट्रेटेड विथ द एक्झाम्पल काय असणार आहे? मँजिफेरा इंडिका. ओके, मँजिफेरा इंडिका. आता चला मला जरा इटॅलिक मध्ये मी लिहितो, जमायचं नाही तसं, सिंपल फॉर्म मध्येच लिहायचं आणि त्याला अंडरलाईन करायचंय. ओके ना. सर मी इटॅलिक मध्ये लिहिलं होतं की, मग माझे मार्क्स इथं का कट केले? अरे बाबा तू रायटिंग केलंयस, प्रिंटिंग नाही केलेलं. ठीक आहे ना. एक्झाम मध्ये तू प्रिंटिंग नाही म्हणजे टायपिंग नाही करत बसणार, लिहिणार आहे ना. मग लिहिताना काय करायचं आपल्याला? अंडरलाईन करायचं, इव्हन तू इटॅलिक मध्ये लिहिलंस तरी, राईट ना. काही मुलांची हँडरायटिंग असते ना अशी तिरकी तिरकी लिहायची, कर्सुलिपी दाखवायचे. तू कर्सुलिपी करते तर काय पण करतो, तुला अंडरलाईन सुद्धा दाखवायचे. ओके ना. रायटिंग मध्ये तर रूल आपल्याला त्याच्यामध्ये फॉलो करायचं. क्लिअर? एनी डाऊट? ऑनलाईन वाले सगळे रूल समजलेत बायनॉमियल नॉमेनक्लेचरचे? बास सर, बास सर, पोटाव पाय देऊ नका सर, बास. भूक लागली नाही का? चला सर. उंदऱ्या मांजरांनी कावळ्यांनी सुसाईड केलं असेल, जाऊ द्या ना, खाऊ घाला काहीतरी. काय आज? आज काय? आज काय नाही, आज सुट्टी घेऊया. काय घ्यायचं आज? हा हा, आज नाही ना. ठीक आहे, ठीक आहे, आज सुट्टी घ्या. आहे आहे, ठीक आहे ना. मग एनसीईआरटीचा नेक्स्ट पार्ट आपण काय करूया की अपकमिंग लेक्चर्स मध्ये किंवा सुट्टीच्या टायमिंग मध्ये आपण घेऊन टाकू. बाकी इथं सगळं सिंपलच आहे. हा, 1 मिनिट. हा, धनश्री, मयुरी, समृद्धी, एक मिनिट, याच्यामध्ये लाईव्ह आहे ना, पहिल्यांदा स्टॉप करतो मी. धनश्री, मयुरी, समृद्धी, आवाज येतोय तुम्हाला? आवाज येतोय का नाही? ओके, सो मला तुम्हाला एक अनाउन्समेंट याच्यामध्ये द्यायची होती की मोस्ट ऑफ द ज्यांचे 6 ते 7 आपण काय करतो माहितीये का? एनसीईआरटी रिडिंग घेतो, अदरवाइज क्वेश्चन सॉल्विंग घेतो. सो तुम्ही 6 ते 7
जॉईन करण्याचा प्रयत्न करत नाही ते. ओके ना. जॉईन करत जा 6 ते 7. तुम्हाला त्याच्यामध्ये अगोदर सांगावं लागेल नाही का, क्लासमध्ये सांगावं लागेल की 6 ते 7 आज आपण घेणार आहोत म्हणून. ते मूड वरती आपल्या असते. मूड आहे चांगला चला घ्या, मूड नसेल तर आपलं स्किप होते. म्हणून ते इन जनरल मध्ये काय होतं की ठरलेलं नसते, फिक्स नसते. बट राहिलं तर तुम्हाला कसं सांगायचं हा प्रश्न आहे माझ्यासाठी. तुम्ही पण ऑनलाईन जॉईन कराल ना मग त्याला. एनसीईआरटी रिडिंग होतंय, क्वेश्चन सॉल्व्हिंग होतंय, जो एक्स्ट्रा करिक्युलर आपला पार्ट आहे, जो ऑब्विसली तुम्हाला हेल्पच करणार आहे क्वेश्चन सॉल्व्हिंग करण्यासाठी किंवा एक्झामसाठी पण. तुम्हाला कसं जॉईन करायचा हा प्रश्न आहे. निघा निघा निघा, दरवाजा उघडा, चला जावा जेवायला पळा. भोका लागले असतील तुम्हाला, तोंडाशी वर करून बघतात माझ्याकडे. हा हा मी 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 त्या मुलांशी बोलतो, त्यांचं काय म्हणणं आहे ते मला समजेल ना थोडं काय आहे ते. तुम्ही जेवायला जा. कोणाचं जेवायचं टायमिंग आहे आता? टायमिंग कोणाचं आहे, गर्ल्स और बॉयचं आहे? जावा ना, बिंदास जा, काय टेन्शन नाही, काय प्रॉब्लेम नाही, क्लास आपला झालेला आहे. येस, धनश्री, समृद्धी, मयुरी, कसं तुम्ही जॉईन करणार? हा जावा, काय प्रॉब्लेम नाही. कसं जॉईन करणार आहे तुम्हाला, कसं समजणार की आता हे चालू आहे म्हणून? कारण की लास्ट आहे ना 2-3 दिवस मी पूर्णपणे एनसीईआरटी रिडिंग पर क्वेश्चन सॉल्व्हिंग करून घेतोय मी, आणि त्याच्यामध्ये तुमच्या तिघींचं मिस होतंय. सो ते कसं बरं आपण कंपेन्सेट करू शकतो याचा थोडा विचार करा. बरं मला हे सांगा, तुम्ही अकॅडमीला कधी येणार आहे? यस, वैसे कर सकते, कुछ प्रॉब्लम नहीं, मीटिंग शेड्यूल कर सकते हैं. हिरो थांब की जरा. मी विचारलं अकॅडमीला कधी येत आहे तुम्ही? धनश्री, समृद्धी, मयुरी,